प्लस किया तो हमारे बॉलर्स अच्छे हैं, डिफेंड कर सकते हैं 100%। क्या बात है, टूर्नामेंट है 70-70 का और टारगेट भी बता रहे 70 प्लस, सब सभी जगह 70 चाया हुआ है। तो विश यू गुड लक। योगेश, एक आखिरी सवाल, कोई चेंजेस है आपकी टीम में? हाँ चेंज है, अभिजीत दुबे के जगह पे धनंजय बिंताड़े इन है। तो विश यू गुड लक सुमन दा, थैंक यू सो मच। तो दोस्तों अभी अभी जो मुकाबला होने जा रहा है, ये मुकाबला सुपर 6 की पहली टीम तय करेगा ग्रुप बी से, और इसका टॉस जीता है JBL कंद्रा उमर 11 कोलकाता ने, और पहले फील्डिंग करने का फैसला किया है, पहले आमंत्रित किया है साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़ प्रतीक 11 को। धन्यवाद। हेलो। गुड आफ्टरनून फ्रेंड्स, एक बार फिर से आप सभी का सोमैया ग्राउंड में हार्दिक स्वागत है। सायन स्थित यह मैदान मुंबई की शोभा में अभिवृद्धि करता हुआ
ईस्टर्न एक्सप्रेस हाईवे को लगकर, शहर की भीड़ भाड़ से दूर फिर भी शहर के अंदर ऐसा मैदान। और इसमें तीसरा मुकाबला अब शुरू होने जा रहा है। साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़ बनाम JBL कंद्रा उमर 11 कोलकाता। तो ये मुकाबला आपके सामने शुरू हो रहा है। दोनों ओपनिंग बैट्समैन आ चुके हैं, कृष्णा सातपुते और योगेश पेड़कर, जिन्होंने पिछले मुकाबले में बहुत अच्छी शुरुआत करके दी थी। और दूसरी तरफ JBL कंद्रा जो अभी अभी जीतकर वापस उतरी है मैदान में। कुणाल, जब आप एक एक मैच जीतकर दूसरे मैच के लिए आते हो तो ऐसे समय पे आत्मविश्वास अमूमन ऊपर की तरफ रहता है। तो दोस्तों, अनिकेत सानप को मौका दिया गया है। अनिकेत सानप वन ऑफ द बेस्ट लेफ्ट हैंड स्पिनर्स इन टेनिस क्रिकेट टुडे। बहुत दिन बीच में खेल नहीं पाए थे थोड़ा चोट की वजह से, लेकिन ही इज कम बैक। कुणाल, क्या कहेंगे आप? अनिकेत सानप की वापसी बैटिंग बॉलिंग को थोड़ा स्ट्रॉन्ग कर रही है JBL के लिए। अगदी बरोबर उल्लेख तुम्ही केला की बॉलिंग स्ट्रॉंग करणं गरजेचं आहे। मागच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं ज्या पद्धतीने बरसला होता योगेश चौधरी या बॉलर्सवर, आणि उमरने कुठेतरी विचार केला की एखादा फिल्डर कमी केल्यानंतर कुठेतरी बॉलर जर आपल्या टीम मध्ये वाढवला आणि स्पिनर जो तो असेल तर मात्र या मॅच मध्ये आपण अजून पकड मजबूत करू शकतो, आणि तोच प्रयत्न इथे करताना दिसेल अनिकेत सानप। यहां पहली गेंद और यस गॉन, शून्य का आगाज होता हुआ, और यहां पर अनिकेत सानप ने आते ही अपनी उंगलियों का जादू बिखेरा और पहली स्लिप पर क्या कैच लिया गया है। गुड कॅप्टनशिप। मागच्या मॅचचं पार्ट बघितल्यानंतर कॅप्टनला खरोखरच सूर गवसला, त्याला कळलं की फास्ट बॉलिंग आणि स्पिन बॉलिंगचा पार्ट ह्या विकेटवर काय आहे, आणि खरोखरच उमरला दाद द्यायला पाहिजे की त्याने त्याचा परिपक्व बिग विकेट त्याने मिळवला आहे। स्वतः स्लिपला उभा राहून त्याने डायव्हिंग कॅच केला आहे, आणि खूप सुंदर कॅप्टनशिप केलेली आहे उमरने, आणि सुंदर बॉलिंग अनिकेत सानप। अगदी बरोबर, त्याच गोष्टीचा उल्लेख तर आपण करतच होतो की कुठेतरी बॉलर्स मध्ये चेंजिंग करणं गरजेचं होतं, आणि तेच चेंजेस आता पथ्यावर पडतायत। कारण टॉस जिंकल्यानंतर बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला, अनिकेत सानपला खेळवलं, अशरफला बाहेर केलं या टीम मधून, आणि आता तो दाखवतोय की मला या मॅच मध्ये का खेळवलं। पहिल्या मॅच मध्ये न खेळता बेंचवर असलेला खेळाडू दुसऱ्या मॅच मध्ये ज्यावेळेला पहिल्याच बॉलवर विकेट घेतो त्यावेळेला कॉन्फिडन्स अगदी स्पष्ट दिसतोय तो या मॅच मध्ये अनिकेत सानप कडून। लेफ्ट आर्म स्पिनर की फहरिस्त में कई नाम है, दीपक शाह से लेके अगर मैं कहूं तो भरत मेहर से लेके वैशाल आंगणे से लेके, आई मीन सो मैनी बॉलर्स। लेकिन एक अनिकेत सानप और अभिजीत बोरकर की जोड़ी हुआ करती थी। बोरकर का यॉर्कर और सानप का टर्न ये बोलबाला रहा करता था, और अनिकेत सानप को क्रिकेट के मैदान पर देखकर वाकई में उनके जो फैंस हैं खुश हो गए होंगे। विकेट ऑफ द वेरी फर्स्ट बॉल, और उमर खान ने क्या बेहतरीन कैच लिया और पहले विकेट को गिरा दिया। इजाज कुरैशी नए बल्लेबाज, 0 पर 1 साक्षी स्टार एंटरप्राइजेस। इस बार घूमकर खेलने का प्रयास, अपीलर आउट, LBW। रिव्यू लिया है। इस टूर्नामेंट की एक खास बात यह भी है कि दोनों टीमों को पर इनिंग एक रिव्यू मिलेगा। स्टंप टू स्टंप बॉलिंग, अनिकेत सानप क्रीज का क्या इस्तेमाल कर रहे हैं। चंद्रा, वैशाल आंगणे आपके साथ बहुत साल खेले, लेफ्ट आर्म स्पिनर, इवन दीपक शाह को आपने खेला है। आप अनिकेत सानप को कहां रखते हैं? ये बड़े जो स्पिनर्स थे, संदीप दबड़े कहिए, संदीप दळवी, भरत मेहर, ये जो लेफ्ट आर्म बॉलर्स की जो लिस्ट है, वेर डू यू सी अनिकेत सानप? अरे मी तर पाहिले, पॅडीपासून पाहिलेले बॉलर आहेत। पॅडी मसूरकर, त्याच्यानंतर दीपक शाह, त्याच्यानंतर 2 जोडीने तर अप्रतिम कामगिरी केली। सुनील इंदुलकर, संतोष कदम, संदीप दळवी या लोकांनी जी कामगिरी केली। त्याच्यानंतर आले सँडीनी पण अप्रतिम कामगिरी। त्याच्यानंतर आले अनिकेत सानप, आणि त्याच्याच बरोबर तुम्ही जर आता सांगितलं वैशाल आंगणे, बोरकर, ह्या प्रत्येक बॉलरनी आपला आपला पार्ट चोख मैदानावर केलेला आहे। ज्या ज्या वेळेला सांगायला सांगितलं आहे की स्पिन बॉल ची तुमची गरज आहे आणि तुम्ही केली पाहिजे, आणि त्या वेळेला त्यांनी ती करून दाखवली आहे। असे हे बॉलर, दिग्गज बॉलर। तो तीसरे अंपायर इस वक्त देख रहे हैं, बॉल जाकर बॉक्स पर लगी है।
क्रीज का कितना असरकारक इस्तेमाल किया अनिकेत सानप ने, जो युवा उदयीमान फिरकी गेंदबाज है उनके लिए एक आदर्श अनिकेत सानप। तो आउट घोषित किया गया है, स्टंप टू स्टंप गेंद, और यहां पर रिव्यू उन्होंने खो दिया है। और देखिए किस तरह से गेंद चैनल में टप्पा खाई, सीधी गई, टर्न के लिए जाना चाहते थे बैट्समैन इजाज, और गेंद जाकर उनके बॉक्स पर लगी और अंपायर ने पग बाधा की अपील को वहां पर स्वीकार किया। 2 गेंदों में 2 विकेटें, 0 पर 2। कल भी एक मैच के दौरान हमने ये स्थिति देखी थी, 0 पर 2। और यहां पर अब साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी के लिए सबसे बड़ी बात यह है कि पिच के ऊपर डटकर कौन खड़ा रहेगा। परंतु मी चंद्रकांत शिंदे यांना विचारेन की अनिकेत सानपला या मॅच मध्ये खेळवण्याचा उमरचा निर्णय किती योग्य आहे हे तर आपल्याला आता स्पष्ट दिसलंय, आणि त्याने तो निर्णय का घेतला असावा। 2 बॉलमध्येच त्यांनी दाखवून दिलं की कशाला पाहिजे, मी स्पिनर का पाहिजे या विकेटवर, कारण ड्यू फॅक्टर संपूर्णपणे संपलेला आहे। आणि काही प्लेयर त्याच स्वप्नात आहेत की रात्री फास्ट बॉलर चालत होते, सकाळी फास्ट बॉलर चालत होते, कारण सकाळी पण ड्यू होता। आता एकदम चकाचक झालं, एकदम टकाटक झालं, विकेट एकदम सुकलेली आहे, एकदम चकचकीत विकेट आहे आणि बॉल मातीत चांगलाच फिरतो हे प्रत्येकाला माहिती पडलं आहे। आणि ह्याच्या आधीची मॅच त्यांनी पाहिल्यानंतर कळलं आहे की स्पिन बॉलरची गरज आपल्याला किमान 5:30, 6 आणि 7 वाजेपर्यंत जरूरी लागणार आहे या विकेटवर। बहुत ही बड़ा मास्टर प्लान, ऐसा कहते हैं ना कि कभी कभी दांव खेलना चाहिए, और ये दांव कैसे खेले जाते हैं, जैसे 3 पत्ती में ब्लाइंड चाल, वैसे ये ब्लाइंड चाल थी। और आप देखें वहां पर अनिकेत सानप ने इस वक्त हल्ला कर दिया है, और साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़ टीम को अब यहां पर ये विपरीत परिस्थितियों से बाहर निकलना होगा, और आकाश तारेकर का आगमन होता हुआ। खूप चांगला उल्लेख तुम्ही केला 3 पत्ती मधली ब्लाइंड चाल, परंतु समोरच्या 2 बॅट्समननी शो दिलेले आहेत बॉलर अनिकेत सानपच्या बॉलिंगवर। तो हैट्रिक बॉल, अब ये हैट्रिक में क्या होगा, होगी या नहीं होगी, योगेश पेंडकर और आकाश तारेकर। आकाश खेलने का प्रयास, गेंदे इस तरह टर्न हो रही है जैसे मानो दक्षिण अफ्रीका के जंगल का एनाकोंडा। इस तरह के एनाकोंडा आते रहेंगे और उसको समझना, फुटवर्क इज गोइंग टू बी वेरी इंपॉर्टेंट। 0-2 विकेटों के नुकसान पर हैट्रिक बच चुकी है। 2 स्लिप वहां पर तैनात की गई थी, इस बार स्ट्रोक के लिए जगह बनाते हुए बड़े आराम के साथ खेल दिया था। गेंद को पहचाना आकाश तारेकर ने और 2 रन मुकम्मल किए, 2 रन 2 विकेटों के नुकसान पर। 2 स्लिप बरोबर बॉलिंग केली जाते। एजाज कुरेशी 0 वर आउट झाला, त्याच्या अगोदर बॅट्समन कृष्णा सातपुते आउट झाला। 2 वर 2 स्कोर कार्ड आहे, आणि आता इथून संयम थोडासा दाखवावा लागेल बॅटिंग करणाऱ्या टीमला। इस बार शॉर्ट बॉल थी, जल्दी शफल हुए और शॉर्ट आर्म पुल बहुत नजाकत के साथ खेल दिया, और यहां पर नो बॉल दिया गया है अंपायर द्वारा, और ये चौका और फ्री हिट। लवकर पोझिशन मध्ये आले या बॉलवर बॅट्समन, आणि खूप चांगल्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय। शॉर्ट आर्म पुल केला, पॅकआउट ऑफ स्क्वेअर लेग, जिथे गॅप होती नो बॉलचा इशारा आलाय, रन इथे 5 मिळतील आणि एक चांगला चौकार। ये एक फायदा हो रहा है यहां पर साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी को। 7 पर 2 पहला ओवर, हाईवे एंड से अनिकेत सानप तैयार, फ्री हिट की बॉल है। इस बार क्या बेहतरीन शॉट, ये शॉट के लिए कोई क्रिकेट में फील्डिंग पोजीशन नहीं है, ये लगा चौका।
अगदी व्ही शेप मध्ये ओव्हर द बॉलर हेड आणि तिथे जास्त प्रोटेक्शन तुम्हाला मिळत नाहीये आणि त्याचा फायदा उचलत असताना बॅट्समन आकाश तारेकर चांगलं टायमिंग त्याच्या बॅट मधून आणि हे चांगले संकेत आहेत आता साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरीसाठी. क्वालिटी बॉलर क्वालिटी बॅट्समन, जसा बॉल तसा फटका. खरोखरच दोघांचा तारीफ करायला पाहिजे की ज्या पद्धतीने सरळ फटका मारला, काबिले तारीफ आहेत. काला हिट मच्छर को मारता है और फ्री हिट गेंद को मारता है. देखिए बॉल सीधी साइड स्क्रीन की तरफ 4 रन के लिए 11 पे 2. इस बार शफल होकर स्ट्रोक के लिए जगह बनाना चाहते थे, लेकिन अनिकेत सानप की गेंदबाजी भूलभुलैया भरी रही है. केवल टप्पे का अच्छा असरकारक उपयोग और एक कामयाब ओवर यहां पर खत्म होता हुआ. 1 ओवर 11 रन 2 विकेट. सुरुवात थोडीशी खराब झाली, परंतु सुरुवात जरी खराब झाली तरी महाराष्ट्राचा बायकरमॅन मैदानामध्ये खेळतो, ज्याच्या नावावर आतापर्यंत मॅन ऑफ द सिरीजच्या 19 बाईक आहेत. तो खेळाडू ज्यावेळेला ग्राउंड मध्ये खेळतो त्याच्याकडून जी अपेक्षा होती संघ मालकाला, टीम मॅनेजमेंटला, त्याची पूर्तता करताना दिसतोय बॅट्समन आकाश तारेकर. 5 बॉल आतापर्यंत खेळल्यात, 10 रन त्याच्या बॅटमधून 200च्या स्ट्राईक रेटने. दोन्ही बॅट्समन आहे ना हे मातब्बर आहेत आणि शक्ती चषकला पण मी त्यांना पाहिलं खेळताना. अप्रतिम फलंदाजी केली होती त्यांनी आणि आता सुद्धा ह्या प्रेशरमध्ये त्यांनी जे बॅटिंग केली आहे, खरोखरच अप्रतिम बॅटिंग चालली आहे त्यांची आणि जो मारलेला सरळ चौकार ग्रेट. नेवर की शुरुआत और उसको लेकर आ रहे इमरान, मोहम्मद इमरान. योगेश पेड़कर के ऊपर जिम्मेदारी. योगेश पेड़कर पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच खिलाड़ी है, स्वयं कैप्टन है, मैदान की परिस्थितियों को अच्छी तरह से जानते हैं. उनको इस मैच में एक बड़ी पारी खेलनी होगी. परिपक्वता ये उनके खेल की विशेषता है. पावर प्ले का दूसरा ओवर है और केवल 2 खिलाड़ी दायरे के बाहर खड़े रह सकते हैं और ये दोनों खिलाड़ी दायरे के बाहर ऑन साइड पर है. मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑन. इस बार हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था, लेकिन यहां पर बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रनों के लिए. योगेश पेनकर अगदी तसाच खेळाडू आहे आणि त्याला माहिती आहे मागच्या मॅच मध्ये रन चेस करायचे होते, या मॅच मध्ये रन स्कोरबोर्डवर लावायचे आहेत. 2 विकेट गमावल्यानंतर कॅप्टनची भूमिका जी आहे ती इथे चोख पार पाडण्याची गरज आहे आणि आता ती भूमिका पार पाडण्याचा प्रयत्न योगेश पेनकर करत असताना फुलर लेनचा बॉल होता, खोलवर टप्प्याचा बॉल अक्षरशः खोदून काढलाय वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सबसे बड़ी बात है, नए बॉलर को मैं सेटल नहीं होने दूंगा. पहली बॉल पर प्रहार करूंगा ताकि एक साइकोलॉजिकल दबाव बने. स्कोर आगे बढ़ता हुआ 15 पर 2, 15 for 2. इस बार ऑफ स्टंप से लगभग 1 मीटर शफल होकर बैकवर्ड ऑफ स्क्वायर खेल दिया था. 1 रन ऑन साइड पर खेलने की वो चाहत महंगी पड़ सकती थी क्योंकि बॉल स्टंप पर नहीं गई, थोड़ी बगल से चली गई. और चंद्रा ये 80 और 90 के दशक में ऐसा आत घुसून खेळावे जो क्रिकेट था, उसकी कोई झलक आपको नजर आई इसमें? असा पार्ट नव्हता. मला वाटतं त्यावेळेला फक्त एकच महेश मकवानाच आम्हाला पिंटू पाडच्या सारखा दिसायचा. म्हणजे महेश मकवानाची ही सुरुवात आहे जो वाईड लाईनवरती बॅटिंग करायचा. इस बार लोअर फुल टॉस ड्राइव किया. सोमैया मैदान की हरी घास के ऊपर वो हरी बॉल जब जाती है तो ऐसा लगा मानो बिलियर्ड्स टेबल के ऊपर स्टिक के साथ वो बॉल ट्रैवल कर रही हो. इतना खूबसूरत हरियाली वाला ये मैदान है. प्राकृतिक सौंदर्य. 17 पे 2, दूसरा ओवर. इस बार इनसाइड आउट खेला है. पावर प्ले होने की वजह से बॉल मैदान के बाहर चली जाएगी. 4 रनों के लिए. भव्य टाइमिंग और ये लगा चौका. जास्त ताकदीचा वापर नाहीये, नजाकत टायमिंग इथे दाखवली. थोडासा पुढे टाकलेला बॉल, इनसाइड आउट. पॉवर प्ले सध्या सुरू आहे. पॉवरफुल बॅटिंग करणं गरजेचं होतं. 2 विकेट गमावल्यानंतर पार्टनरशिप गरजेची आहे आणि ती पार्टनरशिप आता ग्राउंड मध्ये होत असताना चांगली बॅटिंग करतायत दोन्ही बॅट्समन. खास करून योगेश पेनकर जो टीमचा कॅप्टन आहे त्याला माहिती आहे अशा सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करावी आणि त्याच्या बॅटमधून एक दमदार चौकार. स्लो पॉइझन, दिमागचं क्रिकेट म्हणतात ना, ते दाखवतात योगेश पेंडकर. सिक्सरच मारून रन्स करणार असं नसतं,
तर बाउंड्रीज मारून सुद्धा आपण रन्स कसे करू शकतो ते दाखवत आहेत. इस बार बराबर से गेंद बल्ले पर नहीं आई थी, लेकिन 2 लेने से रोका किसने है? जी हाँ, इसको कहते हैं गुड रनिंग बिटवीन द विकेट. क्या तेज दौड़े, ऐसा लगा क्रिकेट नहीं खो खो चल रहा है. खो खो पेक्षा मला असं भास झाला की हुसेन बोल्ट देखील धावतात सध्या खेळपट्टीवर. ज्या पद्धतीने वेगाने या 2 रन कंप्लीट केलेले आहेत. एकचा कॉल होता, त्यानंतर लगेचच आकाश तारेकर आणि योगेश पेनकरने एकमेकांना ताळमेळ साधला आणि लगेच दुसरी रन ती कंप्लीट केली. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. विकेट किपरचा प्रयत्न खूप भारी होता या आताच्या बॉलमध्ये. विकेट कीपर बिलाल ने कोशिश की थी. 2 विकेटों पर 23 रन. दूसरा ओवर पावर प्ले का ये आखिरी ओवर. इस बार फिर से इनसाइड आउट खेला है. कैच आउट होने का मौका और यहां पर आसान सा कैच छूट गया. ओ, नो बॉल दी गई है. कहानी में ट्विस्ट है. तो यहां पर इमरान शायद अपने डिलीवरी स्ट्राइड में, मतलब जो पैर उनका लैंड होना चाहिए वो बाहर था, और अंपायर ने क्या बारीक निर्णय दिया है. अनिल आवळे गांवकर, वाकई में हमारे कैमरामैन की भी तारीफ करना चाहूंगा कि उन्होंने उसको पकड़ा था और इस बार उठा दिया. जबरदस्त शॉट. और ये 6 रन जो है ये वाकई में कारगर साबित होते हुए यहां पर साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगढ़ के लिए. प्रेशर असताना कसं खेळायचं पेनकरकडनं शिकायला लागणार आहे आपल्याला, की 0ला 2 विकेट असताना त्यांनी ही इनिंग कॅरी केली दोघांनी, आणि आता ते बाउंड्रीज आणि सिक्सर मारून आपल्या टीमचा स्कोर एकदम संतुष्टजनक बनवण्याचा प्रयत्न त्यांनी नक्कीच केला आहे. महाडच्या गावचा हा खेळाडू आहे रायगड जिल्ह्यातला आणि फायटर जेट या नावाने प्रसिद्ध आहे. आणि फायटर खेळाडू सध्या मैदानामध्ये खेळतोय. 0वर 2 विकेट, मैदानामध्ये चांगली बॅटिंग आणि आता जेट मधून मोठमोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाली आहे. योगेश पेणकर 6 गेंदों में 19, आकाश तारेकर 6 गेंदों में 11. योगेश पेणकर ने अपनी टीम को खराब परिस्थितियों से इस तरह बाहर निकाला है जैसे हिंदी फिल्मों के क्लाइमैक्स में हीरो हीरोइन को खलनायक के अड्डे से बाहर निकालता है और एंट्री करता है, ढन टनन वाली एंट्री. और यहां पर 2 ओवर 32 रन 2 विकेट. परंतु आता हा क्रिकेटचा अड्डा गाजवतोय बॅट्समन योगेश पेनकर. पंड्याजी, तुम्हाला गुरुवर्य उगाच कोण बोलत नाही आहे. खरोखरच तुमच्याकडे जी शैली आहे, प्रतिभाशाली आहे आणि जे खजाना आहे शब्दांचा, आणि तो मार्मिक आणि त्या वेळेला जो तुम्ही वापरता, हॅट्स ऑफ. कुणाल, 12 गेंदों में 32 रन की पार्टनरशिप स्पीक्स वॉल्यूम्स अबाउट इट. मतलब अभी दूसरी पारी बाकी है, लेकिन पहली पारी में आप बैटिंग कर रहे हैं. 0 पर 2 से यह स्थिति वाकई में अब अच्छी नजर आ रही है. अगदी बरोबर उल्लेख केला तुम्ही. ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड. आणि तशीच बॅटिंग इथे होते. 2 विकेट लवकर गमावले. 0वर 2 होते आणि त्यानंतर ऍक्शन मध्ये 2 बॅट्समन दिसले. आणि क्लायमॅक्स नंतर कशी परिस्थिती असते हिंदी चित्रपटामध्ये, अगदी तशी परिस्थिती मैदानामध्ये आणलेली आहे, करून दाखवलेली आहे बॅट्समन योगेश पेनकर आणि आकाश तारेकरने. पहिल्या 2 बॉलमध्ये परिस्थिती काय वेगळी होती. आताची 2 ओव्हर नंतर जी परिस्थिती निर्माण झाली आहे, खरोखर संतुष्टजनक परिस्थिती त्यांनी उभी केलेली आहे आणि वाखाणण्याजोगी बॅटिंग पेनकर करतायत. अनिकेत सानप, सानप के सामने इस वक्त बैटिंग के लिए तैयार हैं आकाश तारेकर. 2 ओवर 32 रन 2 विकेट.
गेंद के टर्न को समझा, परखा, गली में खेला, 1 रन के लिए उमर के पास। टर्न बरोबर खेळण्याचा प्रयत्न होतोय, लेट कट करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, या स्ट्रोकसाठी आकाश तारेकर जाणला जातो. संयमाने क्रिकेट खेळतो, हळूहळू इनिंग बिल्ड करतो आणि त्याच्या बॅटमधून कधी मोठे स्ट्रोक येतात ते प्रेक्षकांना देखील समजत नाही. एक चांगली इनिंग तो नेहमीच बिल्ड करून जातो आणि त्याचमुळे 19 मालिकावीराच्या बाईक्स तो जिंकलाय रायगड क्रिकेटमध्ये. और जब मुंबई में मेरे एक दोस्त को पता चला कि उन्होंने 19 बाइक जीते हैं, उन्होंने मेरे को पहला सवाल ये पूछा कि उन्होंने बाइक का शोरूम क्यों नहीं खोला. 33 पर 2. आई मीन 19 मोटर बाइक्स, जस्ट इमेजिन, आम बात नहीं है. और इसलिए आकाश तारेकर जो है एक डिपेंडेबल बैट्समैन है, पारगांव से ताल्लुक रखते हैं. 33 पर 2, तीसरा ओवर. इस बार लोअर फुल टॉस दी गैप में खेल दिया और ये गेंद मैदान के बाहर, रफू चक्कर 4 रनों के लिए. क्या नजाकत के साथ खेलते हुए यहां पर बल्लेबाज योगेश पेणकर. क्लासी स्ट्रोक यावेळेला थोडासा फ्रंट फुटवर आला, फुलटोस होता आणि हा मला वाटतं फुलटोस कन्वर्ट करून घेतलाय आणि कव्हर्सला काय दिशा दिली आहे. चांगलं टायमिंग. खरोखरच कॅप्टननी खूप चांगली फिल्डिंग लावली होती. पेणकर आले, त्याने लगेच रिव्हर्स पॉईंट लावला, पण पेणकरांनी तो बॉल बनवून कव्हर्सला मारून चौकार मारला त्यांनी. ग्रेट. स्कोर आगे बढ़ता हुआ 37 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. 0 पर 2 विकेटें गिरी थी, 37 रनों की भागीदारी. और खराब परिस्थितियों से टीम को बाहर निकालने वाले ये 2 बाहोश बल्लेबाज. इस बार रिवर्स स्वीप. देखिए, पहले प्लेन को रनवे पर दौड़ाया और उसके बाद में फाइटर जेट उड़ा. नो बॉल और अनिकेत सानप जो साइड आर्म, साइड क्रीज की जो है वहां पर शायद कसूरवार साबित होते हुए और फ्री हिट. फायटर जेटचा आता जेट उडायला लागलेला आहे आणि ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय, खरोखर मंत्रमुग्ध करणारी बॅटिंग, डोळ्यांचं पारणं फेडणारी बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे योगेश पेणकरच्या बॅटमधून. योगेश पेणकर इमॅजिन करतायत की हा आता कुठला बॉल टाकेल, बॉलर कसा बॉल टाकेल, टर्न करेल, फास्ट रन टाकेल की फिरवेल, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून ते बॅटिंग करतायत. आणि जिथे जिथे प्लेयर नाहीत तिथेच ते धावा बनवण्याचा प्रयत्न करतायत. 44 for 2. गणेशोत्सव आने के बाद हर जगह एक बैनर लगता है, पेड़ सुंदर सुबक मूर्तियां. ये सुंदर सुबक पारी इसको हम कह सकते हैं जो बैटिंग उन्होंने की है. 44 for 2. इस बार ऑफ स्टंप के बाहर की गेंद को वाइडिश मिड विकेट काउ कॉर्नर की जानिब खींचा था. 1 रन हासिल किया. दूर से दौड़कर आए थे क्षेत्ररक्षक वहां पर और ये 1 रन के इजाफे के साथ अब रन संख्या पहुंचती हुई 45, 2 विकेटों के नुकसान पर, साझेदारी 45 रनों की. 0 रनवर 2 विकेट होते आणि तिथून एवढी चांगली पार्टनरशिप अतिशय कमी बॉल मध्ये झाली, त्यामुळे प्रोजेक्टेड स्कोर जो आहे तो देखील चांगला दिसतोय स्कोर बोर्डवर. आणि प्रोजेक्टेड स्कोर वर जर नजर टाकली, असंच खेळत राहिले तर जवळपास 90च्या आसपास टार्गेट सेट होऊ शकते इथून. हरीश सर, हो, 80-90 पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. इस बार भी जल्दी सफल हुए, गैप में खेला, फाइन लेग में कोई नहीं था, घर वाले घर नहीं, हमें किसी का डर नहीं. बॉल मैदान के बाहर. 9-2-11, 4 रन. 70 बिग बॅश चौकार इथे बॅट्समन आकाश तारेकरच्या बॅटमधून लवकर पोझिशन मध्ये आले, शफल झाला आणि त्यानंतर पाठवला बॉल. फाईन लेग मध्ये फिल्डर नव्हता, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकारासाठी बॅट्समन आकाशच्या बॅटमधून. क्या बढ़िया हुक शॉट खेला है. देखिए, हर प्रकार की गेंद का एक शॉट डिस्क्राइब किया गया है और ये परफेक्ट शॉट था उस गेंद के लिए. 49 रन 2 विकेटों के नुकसान पर. और इसके साथ ही 50 रन की भागीदारी दोनों के बीच में मुकम्मल होती हुई. और क्या जबरदस्त बल्लेबाजी की है, बाई के रूप में आता हुआ रन और ये 50 रन की पार्टनरशिप मुबारक हो. खूप महत्वाची पार्टनरशिप आहे. ज्या वेळेला तुमच्या स्कोर बोर्डवर 0 रन होते, 2 विकेट गमावले होते, असं वाटत होतं की आपण चर्चा करत होतो अनिकेत सानपने खूप चांगली बॉलिंग केली, परंतु त्यानंतर 2 बॅट्समन मैदानामध्ये आले. एक महाराष्ट्राचा बायकरमॅन आणि दुसरा फायटर जेट. फायटिंग बॅटिंग करत असताना आणि फायटिंग स्पिरिट दाखवल्या कॅप्टनच्या बरोबर आकाशने. बरोबर. 0ला 2 असताना बघा परिस्थिती काय स्ट्रॉंग करून ठेवली दोन्ही बॅट्समनने. 50 पे 2 और अब ये मैच वाकई में
अपनी तरफ झुका दिया है साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी ने। 9 बॉल में 30 रन बनाकर खेलते हुए योगेश पेंडकर 3 चौके 2 छक्के लगाकर बहुत ज्यादा शफल करवाया था। अब की बार लगभग 10वें स्टंप तक चले गए थे योगेश पेंडकर। अनिकेत सानप और पेंडकर के बीच का ये कॉन्टेस्ट यहां पर खत्म होता हुआ 3 ओव्हर 50 रन 2 विकेट। बनवून मारताना बघा काय त्रास असतो किंवा काय सफलता मिळते। पॉइंट रिव्हर्स पॉइंट कव्हर लावल्यानंतर स्क्वेअर लेग काढला होता, तर त्यांनी तो स्क्वेअर लेगला बनवून मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न चांगला होता। अनिकेत सानप पहले 2 बॉल में 2 विकेट लिए, कोई रन नहीं दिया, और उसके बाद वाले 10 बॉल में अगर आप देखें तो उन्होंने 28 रन दिए और कोई विकेट हासिल नहीं किया। अगदी बरोबर आहे। त्यानंतर तुटून पडलेले आहेत दोन्ही बॅट्समन। स्कोरबोर्डवर पहा, पहिले जे 2 बॅट्समन होते कृष्णा सातपुते आणि एजाज कुरेशी पहिल्या 2 बॉलवर आउट झाले आणि अनिकेत सानप त्यांचा कर्दनकाळ ठरला होता या मॅच मध्ये। आणि त्यानंतर पहा योगेश पेंडकरची बॅटिंग, त्यामध्ये 30 रन त्याने ठोकले आणि त्याचबरोबर आकाश तारेकरच्या बॅट मधून देखील 9 बॉल मध्ये 16 रन। एक चांगली पार्टनरशिप। 3 ओव्हरचा खेळ संपलाय, 50 रन स्कोरबोर्डवर आहेत आणि इथून फाईट नक्की होईल दोन्ही टीमच्या दरम्यान। अनिकेत सानप 2 ओव्हरचा स्पेल त्याने कंप्लीट केलाय। 2 ओव्हर मध्ये 14चा इकॉनॉमी त्याचा राहिलाय। 2 विकेट त्याच्या खात्यामध्ये आहेत। 28 रन त्याने खर्च केले। मोहम्मद इम्रान 1 षटक 21 रन, हे सर्वाधिक महागडे षटक आहे या इनिंग मधलं। चांगल्या बॉलरला चांगल्या पद्धतीने खेळून अशा पद्धतीचे रन्स बनवणं खरोखरच दोन्ही बॅट्समनचं क्रेडिट आहे याच्यामध्ये, आणि एक्सलेंट बॅटिंग करतात दोघे। क्रिकेट में एक मुहावरा है, बोथ दी बैट्समैन शुड कॉम्प्लीमेंट ईच अदर, ऐसा कहा गया है। दोनों एक दूसरे को समझबूझ से विश्वास के साथ आगे बढ़े, और वही यहां पर देखने को मिल रहा है। इस बीच एक बॉलिंग में तब्दीली देखने को मिल रही है और नए ओवर को प्रारंभ करने के लिए मौका दिया गया है। अब नवीन कश्यप अब गेंदबाजी संभालेंगे 70-70 छोर से। थोड़ा धीरज से भी बात करते हुए, और दोनों बल्लेबाजों के पास 18 गेंदें हैं, और 18 गेंदों में अगर और हम 40 रन भी पकड़ते हैं तो 90 रन ये टच कर जाएगा, और फिर लगातार दूसरी बार 90 से ज्यादा का स्कोर चेस करना पड़ेगा JBL कांद्रा उमर 11 कोलकाता को। मी या इनिंगला एक स्लो पॉइजन इनिंग म्हणतात ना ते म्हणेन, कारण याच्या आधी चौधरींनी जी बॅटिंग केली होती विस्फोटक बॅटिंग होती। इस बार टप्पा खाते ही देखिए क्या बेहतरीन टाइमिंग के साथ खेल दिया है, अफलातून शॉट, और ये लगा गगनचुंबी छक्का। आता हा फायटर जेट काही खाली यायचं नाव घेताना दिसत नाहीये आणि चांगली बॅटिंग मैदानामध्ये, माफ करा, आकाश तारेकरच्या बॅट मधून अक्षरशः दिवसा तारे दाखवलेले आहेत बॉलरला, आणि हा चाबूक स्ट्रोक होता त्याच्या बॅट मधून चटकार। और वाकई में आप देखिए आकाश तारेकर आकाश की ऊंचाइयों को छू रहे हैं, और आकाश की बैटिंग को देखने के लिए वक्त रुक गया है, आसमान झुक गया है। इस बार मात्र छेड़खानी करने चले गए थे, और अच्छी वापसी करते हुए नवीन कश्यप। रफ्तार बहुत ज्यादा अच्छी थी इस गेंद पर। चंद्रा, क्या कहेंगे आप? बरोबर बोलताय तुम्ही, खरोखर खूप सुंदर बॉलिंग आणि जोरदार बॉल टाकला होता हा, आणि त्याच्यामुळे त्यांना तो झेपला नाही। चांगली बॉलिंग करतायत, वापसी चांगली आहे। इस बार सफल हुए और पुल कर दिया है, कैच आउट का मौका, और एक बेहतरीन कैच। मेरे ख्याल से मुन्ना शेख ने यह कैच को अंजाम दिया, और तीसरे अंपायर को अंपायर से कुछ बातचीत चल रही, नहीं, क्या इशारा है वहां पर? अंपायर हमारी तरफ टीवी की मुद्रा बताने जा रहे थे और ऐसे में रुक गए, और आउट होकर जा रहे हैं वापस आकाश तारेकर। लेकिन कुणाल, आकाश तारेकर ने जिस हिसाब से रन्स बनाए हैं, एक योगेश पेंडकर को अच्छा साथ दिया है, और अब ये टीम जो है रनों की कॉस्मेटिक सर्जरी करने के बाद अब ज्यादा बेहतर नजर आ रही है।
अगदी बरोबर आहे. पहिले 2 विकेट गमावल्यानंतर जो दबाव होता तो दबाव पुन्हा एकदा विरोधी टीमवर कसा येईल त्याचा प्रयत्न आकाश तारेकर आणि योगेश पेनकरने केला. 11 बॉलमध्ये 22 रनची तुफानी खेळी त्याने साकारली. कॅचसाठी देखील कौतुक व्हायला पाहिजे. मुन्नाचं शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर आणि त्यानंतर एक यशस्वी कॅच त्याच्या माध्यमातून संपन्न झाला. परंतु कौतुक बॉलरचं देखील व्हायला पाहिजे. पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतरचा बॉल त्याने डॉट केला, फॉलो केला बॅट्समनला आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्यासाठी आणि त्यानंतरच्या तिसऱ्या बॉलवर विकेट घेतली आहे आकाश तारेकरची. नक्कीच नक्कीच खरोखर बॉलर्सने खरोखर कमबॅक केला आहे आणि अशा पद्धतीची बॉलिंगच मला वाटते रन्स थांबवू शकतील. नए बैट्समैन है नितिन माटुंगे. नितिन माटुंगे लाइमलाइट में पिछले सुप्रीमो में आए जब वो सुपर ओवर चला था. नितिन माटुंगे की वो बल्लेबाजी आज भी लोग भूले नहीं हैं और माटुंगे अगर आज इस प्रतियोगिता में अच्छी बल्लेबाजी करके जाते हैं तो मुझे लगता है माटुंगे के लिए माटुंगा वेस्टर्न या सेंट्रल में एक चौक जरूर बनाना पड़ेगा. शायद अनिल आवड़ेगांवकर और पीसी पाटिल बता सकते हैं क्योंकि माटुंगा में काम करते हैं रेलवेज के लिए. 56 फॉर 3. एक बहुत अच्छी वापसी यहां पर जेबीएल कंद्रा. बहुत ज्यादा बाहर की तरफ मुड़ी और वाइड बॉल दिया अनिल आवड़ेगांवकर ने. एक अतिरिक्त रन जोड़ दिया जाएगा. यहां पर अतिरिक्त रन संख्या की तरफ भी देखना होगा. 3 नो बॉल ये कांटे की तरह चुभ रहे हैं. एक वाइड उतना महंगा नहीं जितना 3 नो बॉल. कारण त्यानंतरच्या फ्री हिटवर रन आलेले आहेत त्यामुळे हे जे नो बॉल आहेत त्याचं जे पर्सेंटेज आहे ते वाढलं आणि या मॅच मध्ये रन देखील तसे बरसले. दोन्ही जे बॅट्समन खेळले त्याच्यामध्ये पार्टनरशिप मध्ये ते 3 नो बॉल देखील तेवढेच महत्वाचे ठरले. 57 रन 3 विकेट के नुकसान पर 3.5 ओवर का खेल हुआ है और 2.5 ओवर का खेल अभी बाकी है. 10 बॉल में 30 पर योगेश पेणकर. पेनकर ने उठा दिया इस बार. कितना दूर मार दिया देखिए स्कड मिसाइल की तरह. 6 रन. ग्रेट 6. शॉर्ट ऑफ लेन बॉल त्यांना मिळाला. त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा घेतला आणि मला वाटतं जास्तीत जास्त लांब मारलेला हा सिक्सर आहे आणि 10x बॉलची ती खासियत आहे. 10x बॉल जास्ती लांबच सिक्सर जातो. उसके बॉल के बॉक्स पर लिखा है 10x है जहां खेल मस्ती है वहां. और आप देखिए इंडिया के टेनिस क्रिकेट में कई बड़े टेनिस प्लेयर्स के नाम होते हैं लेकिन योगेश पेणकर श्रेयस इंदुलकर ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं ना किसी से ईर्ष्या ना किसी से होड़. मेरी अपनी मंजिल मेरी अपनी दौड़. ये 2 ऐसे खिलाड़ी आज आप देखने जा रहे हैं. Oh, this is shot of the afternoon. Oh my God, this is unbelievable. और ये क्या नो बॉल थी? जी हां, योगेश पेनकर अपने अर्धशतक की तरफ अब चहलकदमी कर चुके हैं. तारीफ सैयद साहब का सीना भी चौड़ा होता जा रहा है. आज रन फेस्टिवल 70-70 बिग बॅश सुरू आहे. रन फेस्टिवल सध्या सुरू आहे आणि त्याच्यामध्ये योगेश पेनकर अगदी आपले 2 हात धुवून घेतोय. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केले 12 बॉल मध्ये 42 रन आणि एबी डिव्हिलियर्सची आठवण करून दिली या षटकाराने. ज्या पद्धतीने आज योगेश पेनकरने हा षटकार ठोकलाय. स्कोर डेंजर जोन की तरफ जा रहा है. नाउ इट इज मार्चिंग टुवर्ड्स डेंजर जोन. एक और. नाउ दिस इज द लॉन्गेस्ट 6 आई गेस. कल सुमित ने भी एक लंबा 6 मारा था बट लुक एट दिस. मूर्ति लहान कीर्ति महान जो कहते हैं मराठी में. व्हाट अ शॉट. इट वॉज अ हॉट शॉट. खरोखरच अप्रतिम फलंदाजी धुवून टाकणारी फलंदाजी करतायत योगेश पेणकर. आणि याच्या आधीचा जो स्क्वेअर लेगचा फटका होता वाखाणण्याजोगा फटका होता. देखणा फटका होता आणि याच्यानंतरचा सुद्धा देखणा फटका त्यांनी मारला आणि तुटून पडलेत बॉलरवरती असं म्हणायला हरकत नाही आहे योगेश पेणकर. सलग 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत. 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश तो खेळतोय. 70-70चा ब्रँड अँबॅसेडर तो आहे आणि 70-70 ची बॅट त्याच्या हातामध्ये आहे. त्या बॅटने त्याच्या बॅट मधून आतापर्यंत रन आलेले आहेत. 13 बॉल 48. अर्धशतक से 2 कदम दूर. आज के दिन का दूसरा अर्धशतक क्या हम देख पाएंगे? वाइड बॉल. अभी ये बहुत ज्यादा बाहर की तरफ मुड़ी थी गेंद.
ऐसा लगा कि एलबीएस रोड की गेंद वीएन पूर्व मार्ग से चली गई. कॅप्टन खेळी काय असते बघा. कॅप्टन खेळी स्वतः ते संघाचे कर्णधार आहेत आणि बॅटिंग बघा, अप्रतिम बॅटिंग करतायत. और इसके साथ ही ये अर्धशतक को पूरा करते हुए योगेश पेनकर, व्हाट एन इनिंग्स बाय कैप्टन. इस पारी में जोश है, जुनून है, जज्बात है, जुस्तजू है. 14 बॉल 52 रनची तुफानी खेळी बॅट्समन योगेश पेनकर. अगदी बॉलर्सच्या मेरिटवर त्याच्या बॅटमधून सर्व बाजूला स्ट्रोक आलेत आणि फायटर जेट आज दहाडला या मॅच मध्ये. आज कॅप्टन इनिंग इथे पेश करत असताना कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. चांगली बॅटिंग योगेश पेनकर कडून. नक्कीच नक्कीच. आताचा वन बॉल तुम्ही पाहिला तर हा वाईड लाईनच्या कोपऱ्यावरनं चाललेला बॉल त्यांनी तो कन्वर्ट केला एक्स्ट्रा कव्हरला आणि चौकार मारला. खरोखरच नेत्रदीपक अशी फलंदाजी आज पेनकर करत आहेत. याच्या आधीच्या पण इनिंगला त्यांनी तशीच बॅटिंग केली आहे आणि आता सुद्धा ते तशीच बॅटिंग करत आहेत. कॅप्टन कसा असावा याचं ते प्रतीक लिहून दाखवत आहे. दूसरा अर्धशतक आज पहले योगेश अन्ना ने किया, उसके बाद अब योगेश पेणकर. 5 6 लगाए उन्होंने और उसके साथ में मेरे ख्याल से 2 चौके अब तक लगा चुके हैं. 3 चौके लगा चुके हैं, क्षमा चाहूंगा. तो 4 ओवर में 81 पर 3. नितिन माटुंगे तो अभी बल्लेबाजी की शुरुआत भी नहीं कर पाए हैं, लेकिन आने वाले बल्लेबाजों में देखें तो बहुत सारे ऑप्शंस है अभी उनके पास. अभिजीत दुबे, राजेश सोरटे, जिग्नेश पटेल, सुल्तान खान, विजय पावले और तुषार रणदीवे. तुषार रणदीवे जिसने 10 PL में, मतलब भले इस वक्त उनका नाम 11वें नंबर पर है, बैटिंग ऑर्डर में ऊपर आ भी सकते हैं जरूरत पड़ने पर, लेकिन स्ट्रॉन्ग बैटिंग लाइनअप. नवीन कश्यप 1 ओवर 31 रन 1 विकेट. मैदानात 2 वादळ येऊन गेले. मागच्या वादळामध्ये चौधरी येऊन गेले आणि आताच्या वादळामध्ये पेनकर. पण एक गोष्ट साम्य होती, ते म्हणजे दोन्हीही बॅट्समनचं नाव, त्याही बॅट्समनचं नाव योगेश होतं आणि याही बॅट्समनचं नाव योगेश आहे. आडनाव जरी बदलले, टीम्स जरी बदलल्या असतील, योगेशचा बोलबाला या दुपारच्या सत्रामध्ये सध्या 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश मध्ये आहे. सबसे बड़ा योग कि दोनों योगेश अपनी टीम को रन बनाने में कर रहे हैं सहयोग. 4 ओवर 81 रन 3 विकेट. योगेश पेणकर 52 पर, नितिन माटुंगे इस वक्त जनधन खाते की तरह उनकी स्थिति है, नो प्रॉब्लम, रन बना सकते हैं. नए ओवर की शुरुआत और हाईवे वाले छोर से अब मोहम्मद इमरान को छोर बदलकर गेंदबाजी के लिए बुलाया गया है. पहली गेंद और करारा कवर ड्राइव. वहां पर थोड़ा सा अपने बाईं और गिरते हुए 1 रन को रोकने का प्रयास था, लेकिन जब तक थ्रो कर पाते दूसरा रन मुकम्मल करते हुए बल्लेबाज नितिन माटुंगे और स्कोर आगे बढ़ता हुआ 83 फॉर 3. 100 रन होना तय है इस मुकाबले में. बल्ले का निचला सिरा और बिलाल ने गेंद को रोका. इस वक्त रन नहीं देने वाली जो गेंदें हैं, अगर 2-3 भी आ जाती है तो थोड़ा सा मनोवैज्ञानिक दबाव JBL कंद्रा अपने मुखालिफ टीम के ऊपर बना सकती है. पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी बोललो होतो की 80-90 रन झाले पाहिजे, त्यावेळेला रात्री मला बरेच फोन आले, अरे काय चंद्रा रन्स होत नाहीत आणि तू 80-90 बोलतोय. 2 काटेची टीम जेव्हा खेळतात टक्करवाल्या, ते 80-90च आपल्याला बघायला मिळणार आहेत. इस बार बॉल हवा में है, लेकिन कैच करने के लिए करीबी क्षेत्ररक्षक नहीं है और इसका पूरा फायदा उठाते हुए देखिए यहां पर दौड़कर रन्स को पूरा कर लिया गया नितिन माटुंगे द्वारा. ये 2 रन और जोड़ दिए जाएंगे 3 विकेटों के नुकसान पर 85. पिछला विकेट जब गिरा तब स्कोर था 56 और उसके बाद अगर आप देखें तो लगभग 29 रनों की साझेदारी इन 2 बल्लेबाजों के बीच में. माटुंगे 3 गेंदों में 4, योगेश पेणकर 14 गेंदे 52 रन. इमरान अब तक 25 रन दे चुके हैं अपने 1.5 ओवर में. ओवर पिच गेंदी लॉफ्ट किया, लेकिन वहां पर लॉन्ग ऑन पर उस्मान मौजूद थे जिन्होंने गेंद को उठाया और थ्रो किया. स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेटों के नुकसान पर 86.
आणखीन एक गोष्ट मला आतापर्यंत पाहायला मिळाली या ओव्हरमध्ये, जिथे जिथे 2 रनसाठी प्रयत्न झालेले आहेत त्यामध्ये सातत्याने कॉल केलाय योगेश पेनकरने. म्हणजेच स्वतः तर रन केलेले आहेत 14 बॉलमध्ये 52, तरी देखील आपला जो साथी खेळाडू आहे त्याच्यामध्ये देखील काही रन त्याच्याकडून होतील याची अपेक्षा तो सातत्याने लावून धरत आहे या मॅच मध्ये. हरीश सर, इस बार रिवर्स स्वीप खेला और हरे रंग की चादर पर जाने वाला ये खूबसूरत चौका. आता अगदी बॉलर बरोबर खेळताना दिसतोय बॅट्समन योगेश पेनकर. त्याच्या डोक्यामध्ये सध्या काय चाललंय ते अगदी रीड करत असताना बॅट्समन योगेश पेनकर, आणि ते भरपूर क्षणार्धात रीड करतोय, हे खूप महत्वाचं आहे. खूप चांगली बॅटिंग करत असताना फायटर जेट. 90 पर 3. योगेशकडे इमॅजिनिंग पॉवर जी असते ना ती मला वाटतं सगळ्यात जास्त त्या खेळाडूकडे आहे. इस बार घूमकर खेलने का प्रयास था, अपील जरूर रही थी, लेकिन रिव्यू लिया गया है क्योंकि मोहम्मद इमरान ने तुरंत बिलाल से पूछा, बिलाल ने हाँ कहा और तुरंत उन्होंने डिसीजन को रेफर किया है एलबीडब्ल्यू की अपील के लिए, क्योंकि बड़ा विकेट हो सकता है अगर मिल जाता है. रिव्यू लेना ये भी अपने आप में एक बड़ी बात है. कब लेना है? आज लोग महेंद्र सिंह धोनी को ऐसे ही नहीं मानते, मतलब उनका जो इंस्टिक्ट है, सिक्स्थ सेंस, कि ये हम ले लेते हैं शायद हमारे फायदे में रहेगा, ऐसे ही डिसीजन लेने पड़ते हैं मैदान के अंदर. पहले बॉल लीगल है कि नहीं ये देखा जाएगा, और उसके बाद गेंद पिच कहाँ हुआ, बल्लेबाज ने शॉट ऑफर किया था या नहीं, और क्या वो गेंद का इम्पैक्ट था, ये सारी चीजें देखी जाएंगी. नॉट आउट घोषित किया गया है, और तीसरे अंपायर ने नॉट आउट दिया है, सो खेल को शुरू किया जाए. 90 पर 3, 5वां ओवर इस वक्त अंजाम हो रहा है. योगेश पेणकर वहां पर 5 ओवर 91 रन 3 विकेट. कल जहां 60-62 में लुढ़क रहे थे स्कोर्स, आज अगर हम देखें लगातार दूसरी बार 90 के ऊपर पहली पारी में स्कोर गया है, और दूसरी पारी में अगर जो भी स्कोर है वो चेज हो जाता है तो फिर डेफिनेटली इट्स अ हाई स्कोरिंग. और इसीलिए कुणाल, आज जब हमारी सुबह में बातचीत चंद्रा के साथ और आपके साथ हो रही थी, ग्रुप ऑफ डेथ, यहाँ कुछ भी हो सकता है. मतलब जैसे फुटबॉल का मैंने मिसाल दिया था कि एक ही फुटबॉल के वर्ल्ड कप के पूल में अगर जर्मनी, मान लीजिए इटली, स्पेन और पोर्टुगल एक साथ आ जाए तो क्या हो सकता है, वही यहां पर हम देख रहे हैं. दिस इज आई थिंक एक्सेलेंट, और वो भी 0 पर 2. योगेश पेणकर पहले एम्बुलेंस बनकर आए, फिर आईसीयू बने, और फिर टीम को जनरल वार्ड में लाए, और विटामिन आर का इंजेक्शन लेकर अब टीम को खड़ा कर दिया है.
क्या बात है. 16 पे 56 ये उनका स्कोर है. 16 गेंदे 56 रन, 5 चौके 5 छक्के. इस बार लेफ्ट शॉट, आधा पुल आधा स्वीप और ये चली बॉल मैदान के बाहर. 6 रन. जे करतोय त्याचं सोनं होतंय. आता बॅट्समन योगेश पेनकरच्या बॅटमधून आणखीन एक 70 प्रेझेंट्स मुंबई क्रिकेट बिग बॅश षटकार येत असताना 6 षटकार आतापर्यंत ठोकलेत. 0वर 2 विकेट आणि त्याच्या बॅटमधून आलेले हे अर्धशतक आणि त्याच्यामध्ये एक वेगवेगळे स्ट्रोक त्याने सजवलेत. हे विशेष आहे या इनिंगचं. कुणाल बॉल खराब नहीं थी. सी लोअर फुल टॉस ऑन मिडिल स्टंप एट दिस स्टेज इन स्लॉग ओवर इज अ राइट डिलीवरी, बट योगेश पेड़कर की आंखें जम चुकी है. ये उतना ही कड़वा सच. इस बार परफेक्ट यॉर्कर था. बल्ले के बैकलिफ्ट को नीचे रखा, गेंद की रफ्तार का उपयोग किया, 1 को 2 में तब्दील करने जा रहे हैं और बड़े आराम के साथ बल्ले को ग्राउंड करते हुए माटूंगे. फोटो फिनिश वाला क्रिकेट. क्या मजा है. 14 कैमरे से जब टेलीकास्ट को दिखाया जाता है तो ऐसा लग रहा है कि हम भी कोई अंतरराष्ट्रीय क्रिकेट मैच का प्रसारण कर रहे हैं. और ऐसे में अगर जो लोग दोपहर का खाना खाते हुए इस मुकाबले को देख रहे होंगे तो ऐसा हो रहा है मानो कि खाना खाने के बाद डेजर्ट मिल रहा है. फुल टॉस बॉल और ये चली पतंग की तरह. 6 रन. 100 रन देखील पूर्ण झालेले आहेत या षटकाराने. टीम साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरीच्या आणि योगेश पेनकरचा धडाका अजूनही या मैदानावर सुरूच आहे. हाय स्कोर होता. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं योगेश चौधरीने रन केले होते 78 आणि आता अगदी त्याच दिशेने वाटचाल करत असताना फाइटर जेट योगेश पेनकर 1 नंबर. क्या मखमली मुलायमी बैटिंग की है. बहुत ही बढ़िया. कागज के ऊपर अगर पार्कर का पेन दिया जाए तो लिखने का जो मजा आता है वो मजा. इस बार एक और पुल शॉट और बॉल मैदान के बाहर 6 रन के लिए. और संजय मात्रे जो उनकी टीम के ओनर है उन्होंने 3000 रुपए की इनामी राशि यहां पर उनके लिए घोषित की है. और अब रन बन नहीं रहे, रन बह रहे हैं. आसाम के चेरापूंजी में भारत की सबसे ज्यादा बारिश होती है ऐसा भूगोल में सिखाया गया था. और बारिश में ब्रह्मपुत्र नदी पागल होकर बहती है. ऐसे रन बह रहे हैं अब. 111 पर 3. वाह काय बॅटिंग केली आहे. मी मगाशी उल्लेख केला होता की 78 रन केलेत योगेश चौधरीने आणि आता अगदी त्याच दिशेने वाटचाल होते योगेश पेनकरची. योगेशचा दिवस आहे. और ये दिन कुणाल एक दिन में नहीं आता. हजारों घंटे प्रैक्टिस करनी पड़ती है. प्रैक्टिस प्रैक्टिस एंड प्रैक्टिस. प्ले एज मेनी मैचेस एज यू कैन एंड हियर टू द एडवाइस ऑफ सीनियर्स. 3 सूत्र हैं कामयाबी के. इस बार स्ट्रेट 6 होगी. जी हां होने जा रही है. यस आज के दिन का तीसरा स्ट्रेट 6 और टूर्नामेंट का हाईएस्ट इंडिविजुअल स्कोर, टूर्नामेंट का हाईएस्ट टीम स्कोर और लगातार 3 बॉल में 3 6 का भी रिकॉर्ड बनते ही है टूटने के लिए. 2 बार उन्होंने ये कारनामा कर दिखाया ऐसा हमारे स्कोरर हमें बता रहे हैं. और इस वक्त स्कोर जो पहुंच चुका है 117 पर 3. एक और. नाउ दिस इज शॉट ऑफ द डे. दिस इज सिंपली शॉट ऑफ द डे. Right on the side screen. High and handsome, long and strong. मी तर म्हणेन एकदा जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. उभं राहून ते देखील हरकत नाहीये या इनिंग साठी. वेल प्लेड योगेश पेनकर. लाजवाब इनिंग या मॅच मध्ये. 88 रन 22 बॉल मध्ये त्याच्या बॅट मधून दमदार इनिंग. मला असं वाटतं या इनिंग नंतर जगभरात टेनिस क्रिकेट चाहते त्यांचा फोटो घरी लावायला विसरणार नाहीत. अशी इनिंग त्यांनी जबरदस्त इनिंग केली आहे. चंद्रा और कुणाल मुझे तो ऐसा लग रहा है कि टूर्नामेंट खत्म होने के बाद योगेश पेड़कर यहां पर आएंगे और उमेश को बोलेंगे आपकी स्कोर बुक का वो जो पन्ना है मुझे दीजिए, मुझे फ्रेम करके घर में लगाना है. दैट इज द इनिंग्स. 22 बॉल्स 88 रन्स. दिस इज सिंपली क्लेवर क्रिकेट. और ये योगेश पेड़कर आपसे दरख्वास्त है आपके 3000 रुपए मैच खत्म होने के बाद आपको हासिल करने हैं. थैंक यू.
तो अगले टॉस के लिए आइए अब हम चलते हैं यानंतरच्या मॅचचा टॉस केला जातोय. एक महत्त्वपूर्ण मॅच असेल कारण दोन्ही टीम आपापली पहिली मॅच गटातील पराभूत झालेत आणि ही महत्त्वपूर्ण मॅच इकडे त्यांना जिंकायचंच आहे. विक्रोलियन्स विक्रोळी अमोल म्हात्रे सरांची टीम आणि दुसऱ्या बाजूला योगेश अण्णा तर खास कलकत्त्यावरून या ठिकाणी दाखल झालेले सुमन सर. इनके शुभ हाथों से टॉस होगा. टॉस जिंकला जातोय योगेश अण्णा यांच्या माध्यमातून. योगेश अण्णा, एक जबरदस्त, प्रथमतः तुमचं अभिनंदन. एक जबरदस्त खेळी तुमच्याकडून झाली होती त्याबद्दल आणि टॉस जिंकलाय. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. मागील मॅचमध्ये धावांचा डोंगर उभा केला तरी तो पार देखील झाला होता. तर या मॅचमध्ये टॉस जिंकल्यानंतर काय रणनीती असेल अण्णा? टॉस जिंकल्यावर आम्ही फिल्डिंग घेऊ पहिले. आणि मागील मॅचमध्ये सर्वांग सुंदर बॅटिंग तुमची तर पाहायला मिळाली होती. काय चुका झाल्या त्या मॅचमध्ये असं? आमच्या बॉलरांकडून थोड्या चुका झाल्यात आणि आम्ही मॅच हारलो. आणि या चुका टाळण्याचा प्रयत्न या मॅचमध्ये नक्कीच तुमचा असेल. एक योगेश अण्णाच्या रूपात महाराष्ट्र टेनिस बॉलमधील असे एक डावखुरे हालताचे फलंदाज ज्यांनी धुमाकूळ घातला, त्यांना याही मॅचसाठी आमच्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अमोल सर, याही मॅचमध्ये पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर फलंदाजांकडून तशी कामगिरी झाली नव्हती. काय रणनीती असेल या मॅचमध्ये? कारण आता वातावरण सकाळचं जे होतं ते आणि आता थोडं त्याच्यामध्ये फरक आहे. नाही, आता ज्या पद्धतीने स्कोर होतोय म्हणजे आज आपण पहिल्या ह्याच्या आधी 97 तो चेस झाला, आता 124 का 123 केलेला आहे. सो मे बी आता विकेट जी आहे ती आता जसं सकाळी डीव होतं किंवा विकेट ओली होती त्याच्यामुळे थोडं स्कोर करणं डिफिकल्ट होतं. पण आता मला वाटतं विकेट पण सुकलेली आहे आणि बॅटवर बॉल चांगला येतोय. सो आता आमचं पण तेच चालेल आहे की टॉस जिंकल्यावर काय, पण असं वाटतंय की आयदर वेज टॉस गेला तरी चालेल, पण तुम्हाला आता चांगलं क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. सो बॅटिंग करून आम्ही जितकं मॅक्झिमम रन्स करण्याचा प्रयत्न करू आणि नंतर ते डिफेंड करण्याची प्रयत्न करू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील अमोल सर आपणास आणि विक्रोलियन्स. शुक्रिया सुमन सर. एक जबरदस्त मॅच तुम्हाला यानंतर पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये दोघांसाठी करोमर असेल. कारण पहिल्या मॅच दोन्ही टीम पराभूत झाल्यात. विक्रोलियन्स आणि ऑल मॉन्स्टर्स अर्थात सँडी एस पी यांच्यातील मुकाबला आपला यानंतरच्या मॅचमध्ये. तर जाऊयात दुसऱ्या डावाकडे. कसं होतं, बॅटचा कारखाना कसा आहे, 70-70चा किती योग्य वेट एका टेनिस क्रिकेटच्या बॅटचं असावं, यासाठी भरपूर मेहनत घेतली जाते 70-70च्या माध्यमातून. हॅलो.
अतिशय हॅलो. आता योगेश पेंडकरची मी बॅटिंग बघितली. योगेश पेंडकरचा डेब्यू माझ्या मते आमच्या मॅचलेसच्या अगेन्स्ट त्यांचा झाला होता. अफजलने त्यांना सर्वप्रथम मॅच माझ्या अगेन्स्टच खेळवली होती रतन बुवाला, आणि तेव्हा आम्ही आमचं टार्गेट काहीतरी 42 का 43 रन्सचं होतं, आणि योगेश पेंडकरने आल्या आल्या समोर 6 मारला होता. तेव्हा मी पॉईंटला फिल्डिंग करत होतो आणि मी जाऊन योगेश पेंडकरला बोललो, समोर तर कोणीही 6 मारतं, आडवा 6 मारून दाखव. तर त्या आडवा 6 मारताना योगेश आऊट झाला आणि आम्ही मॅच जिंकलो होतो. जर योगेश थांबला असता ती कदाचित ती मॅच आम्हाला त्यांनी हरवलं असतं, आणि त्याचं ते अतिशय क्लास प्लेअर होता तो. त्यावेळेस मी जाणलं होतं की योगेश पेंडकर हे नाव फार मोठं होणार आहे. आज त्याने प्रूव्ह केलं. 3 इडियट्स मधला डायलॉग आता तुम्हाला आठवत असेल, मिलीमीटर आता सेंटीमीटर झालाय. आणि आता फायटर जेटने काय बॅटिंग केली, हायलाइट्स तुमच्या स्क्रीनवर आहेत आतापर्यंत. आणि आता मॅचला देखील सुरुवात झाली आहे. 124 रनचं टार्गेट, 124 टू विन, आणि त्याचा पाठलाग आता मैदानामध्ये सुरू झालेला आहे. उस्मान पटेल कट केलाय, बॅकफुटला जाऊन दिशा दिली, बॉल चालला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4, 70 चौकार. चालू उस्मानने नेहमीप्रमाणे आपलं बॅटिंग चालू केलेली आहे, आणि आज आज जर डिंगडॉंगने 1 2 3 केलं असेल तर उस्मानला 2 3 4 करावं लागेल नक्कीच. तशीच बॅटिंग करणं गरजेचं आहे. मागच्या मॅच मध्ये त्याने खूप धुवाधार बॅटिंग केली. 9 बॉलमध्ये 36 रनची खेळी केली, जवळपास 400चा त्याचा स्ट्राईक रेट होता. आणि आजच्या या मॅच मध्ये फायटर जेट योगेश पेनकरचा तसा स्ट्राईक रेट पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून 22 बॉलमध्ये 88 रन आले. सौदी अरेबिया, दुबईवरून भरपूर प्रेक्षक बघतात, त्यापैकी एक फोन मला मगाशी आला होता, अशी कोणी बॅटिंग करतं का. आणि काय बॅटिंग राहिली आहे पहिल्या 17 मध्ये योगेश पेनकर कडून. आणखीन एक डॉट बॉल, सुलतान खानने पहिलं षटक हाताळलंय, ते देखील हायवे एंड कडून तो बॉलिंग करतोय. चांगली रिदम दिसते अभि सर. नक्कीच चांगली. सुलतान खान एक्सपिरियन्स बॉलर, स्वतः ते डिंगडॉंगमध्ये पण खेळतात रेग्युलर, आणि हा उस्मानचा अतिशय सुंदर शॉट. यावेळेला हा चौकार येतो उस्मान पटेलच्या बॅटमधून. एक चांगलं टायमिंग उस्मान पटेलच्या बॅटमधून इथे जुळताना दिसतं. रायगडचा टायगर या खेळाडूला असंच म्हटलं जात नाही. हा खेळाडू खूप मोठा खेळाडू आहे रायगड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि तेवढाच दमदार खेळ त्याने आतापर्यंत केलाय टीम JBL कांद्रा उमर 11 साठी. पहिल्या मॅच मध्ये रन चेस केले या टीमने 96. या मॅच मध्ये रन करायचे 124, आणि यावेळेला आणखीन एक मोठा फटका उस्मान पटेलच्या बॅटमधून मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. तत्पूर्वी बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न झाला, त्यामध्ये यश मिळालं असं जाणवतंय. 2 रन इथे मिळत आहेत उस्मान पटेलला. कुणाल जी, एक बड़ा लक्ष्य सामने है, और बड़ा लक्ष्य जब सामने होता है तो इसी तरह से आगाज़ करना जरूरी है, और उस तरह से शुरुआत तो यहाँ जरूर की गई है, और इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी. ताबड़तोड़ अंदाज में स्ट्रोक लगाने होंगे उस्मान को. वेल बिगन इज हाफ डन असं म्हटलं जातं. सुरुवात ज्याची चांगली त्याचा शेवट चांगला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, फ्लाय होत होता बॉल थर्ड मॅन आणि स्लिपच्या दरम्यान, आणि ते सुलतान खानच्या खात्यामध्ये पहिली विकेट. उस्मान पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. कुणाल जी, बड़ा झटका. उस्मान ने बल्लेबाजी करना बहुत ज़रूरी था इस मैच में, क्योंकि ताबड़तोड़ अंदाज में बल्लेबाजी करते हैं, बड़े बड़े स्ट्रोक लगाते हैं. यहाँ उस्मान का आउट होना फ़ायदेमंद ज़रूर होगा सामने वाली टीम के लिए. और यहाँ मगर बहुत बड़ी लाइनअप, बैटिंग लाइनअप इनके पास भी है कुणाल जी. तो ये JBL कांद्रा टीम भी कुछ कम नहीं है. यहाँ मैच ज़रूर नहीं छोड़ेंगे, फाइट करेंगे. नक्कीच. इथे मला सुलतानचं कौतुक करायचं वाटतं. बॅट्समन जोरात होता, जोरात खेळण्याच्या मार्गात होते उस्मानभाई, त्यामुळे त्यांनी थोडंसं गती परिवर्तन केलं आणि त्याचं त्याला फळ मिळालेलं आहे. येस, चेंज ऑफ पेस प्रत्येक फॉर्म ऑफ क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यानंतर सेलिब्रेशन पा सुलतानचं संपूर्ण टीम एकत्र आली आहे, आणि हेच तर खूप महत्त्वाचं असतं ज्यावेळेला तुम्ही एखादी मोठी टुर्नामेंट खेळता. आणि ते उस्मान पटेल आउट झालाय 5 बॉलमध्ये 10 रनची खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली. 10 वर पहिला झटका बसला, आणि आता 30 बॉलमध्ये 114 रनची आवश्यकता आहे. 5 ओव्हरचा खेळ अजूनही शिल्लक. 114 रन इथे पूर्ण करण्याची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. उस्मान पटेल आउट झाल्यानंतर चंदूजी ज़रूर यहाँ बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे. मुन्ना एक ऐसे खिलाड़ी है किसी भी वक्त इस बड़ा स्कोर कर सकते हैं. और दूसरी तरफ अगर देखा जाए तो उनका साथ देने अमोल दुबे आए हैं. उनके पास भी काफ़ी काबिलियत है, क्षमता है.
क्षमता आहे आणि त्या क्षमतेला अनुसरून बॅटिंग करणं गरजेचं आहे. उस्मान पटेल हा असा बॅट्समन होता या मॅचमध्ये, तो मॅचचा रिझल्ट कधी आपल्या दिशेने झुकू शकला असता. त्याची विकेट लवकर मिळाली आणि त्यामुळे या मॅचमध्ये पकड मजबूत झाली टीम साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरीची. परंतु हा तोच संघ आहे 0ला 2 विकेट गमावले ते या टीमने. अभिसर आणि त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप आकाश चारेकर आणि योगेश पेनकरने केली होती. मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी, दोघंही 5 फूटच्या खालचे प्लेयर आहेत, पण त्यांनी दाखवून दिलं की 5 फूट ते असूनही ते 100 फुटी क्रिकेट खेळू शकतात. या दोघा प्लेयरनी दाखवून दिलं आज. तर महाराष्ट्राची परंपरा आहे ते पुढे घेऊन जात आहेत हे म्हणायला हरकत नाही. सनी गावस्कर टेस्ट क्रिकेटमध्ये 10,000 रन, त्यानंतर भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर 100 शतकांचा राजा, आणि त्यानंतर जर पाहिलं तर योगेश पेनकर ज्याने आज 22 बॉलमध्ये 88 रन आणि कॅप्टन नॉक काय असते ते इथे दाखवली आहे. नक्कीच कुणाल, कॅप्टन नॉक म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन कसं खेळावं. 0ला 2 ते पण कृष्णा आणि इजाज, म्हणजे दुसरी टीम असती तर कोणी कोलॅप्स झाली असती, पण योगेश पेणकर आणि आकाश तारेकरची 50 रनची पार्टनरशिपच हे फळ आहे. मागच्या मॅचमध्ये राजेश सोटेने सुरुवात केली होती. या मॅचमध्ये सुलतान खानने पहिलं षटक टाकलं ते हायवे एंड कडून आणि राजेश सोटेला आणले 70-70 पॅव्हलियन एंड कडून बॉलिंग करण्यासाठी लेफ्ट हँडेड बॅट्समन मुन्ना शेखच्या समोर. मुन्नासाठी हा बॉल थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, हलक्या हाताने ढकलला, रन आउट होऊ शकतो नॉन स्ट्राइकिंग एंडला. अखेर 1 रन इथे कंप्लीट केली मुन्नाने. बढ़िया गेंदबाजी कुणाल जी यहाँ देखने मिल रही है राजेश सोरटे द्वारा. पिछले मैच में भी काफ़ी बढ़िया गेंदबाजी इनके द्वारा रही थी और इस मैच में भी रफ्तार ज़्यादा नहीं रखते मगर लाइन और लेंथ काफ़ी बढ़िया रखते हैं और उसी के कारण ये गेंदबाज हर कोई टीम चाहती है कि हमारी टीम में हो. खूप चांगल्या पद्धतीने बॉल डिलिव्हर्ड करतो. जास्त वेग नाहीये परंतु वेगापेक्षा टप्पा खूप महत्वाचा आहे. दिशा नियंत्रण खूप चांगलं आहे बॉलवरचं त्याचं आणि तेच इथे दाखवत असताना राजेश सोरटे याही मॅचमध्ये. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खूप चांगली राहिली होती राजेश सोरटेसाठी. यावेळेला वेगाने टाकलेला बॉल त्याला प्रत्युत्तर दिलंय, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. हा अमोल दुबेच्या बॅटमधून षटकार. बेहतरीन स्ट्रोक अमोल दुबे द्वारा सीधे बल्ले से खेला हुआ, मिड ऑफ के ऊपर से स्ट्रोक को खेला. काफ़ी बेहतरीन स्ट्रोक अमोल दुबे के बल्ले से. आज भी वो बल्लेबाजी याद आ जाती है, शारजा स्टेडियम में खेली गई थी क्वार्टर फाइनल मैच के दौरान. इस अमोल दुबे के बल्लेबाजी के बलबूते पर ही अच्छा स्कोर खड़ा कर रही थी उमर 11 उस वक्त, और आज अमोल दुबे को भी बड़े बड़े स्ट्रोक लगाने होंगे. शिरडी के नज़दीक राहता तहसील में बाबलेश्वर नाम के गांव से बिलोंग करते हैं और क्वीड कार मैन ऑफ द सीरीज के तौर पर पीटीपीएल में भी जीत चुके हैं अमोल दुबे. तो आज बल्लेबाजी करने होगी कुणाल जी. एक षटकार आलाय त्यानंतर थोडंसं गती परिवर्तन पाहायला मिळालं. बॉलवर जे बोटा आहेत ते थोडेसे रोल केले बॉलरने आणि त्यानंतर टेस्ट घेतली बॅट्समनची आणि 2 रन ते कंप्लीट करत असताना अमोल दुबे. चांगली बॉलिंग षटकारानंतर मी म्हणेन कमबॅक चांगलं करत असताना राजेश शोरटे जसे त्यांचा रनअपच्या हिशोबाने वाटतात ते एकदम सिंपल बॉलर, पण ते व्हेरिएशनमुळे हा बॉलर एकदम डिसेप्टिव्ह आहे. व्हेरिएशन खूप चांगला आहे या बॉलरकडे, याची चर्चा आम्ही करतायत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. यावेळेला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने हा स्ट्रोक होता. प्रयत्न तर खूप चांगला झाला डीपमध्ये बॉल कॅच करण्याचा. तत्पूर्वी 2 रन इथे कंप्लीट केले जातात अमोल दुबेकडून. टीमची धावसंख्या 2 ने आकार घेते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 21. काफ़ी बढ़िया एफर्ट्स वहाँ देखने मिले और मगर कैच नहीं हो सका और सराहना करनी होगी जिस तरह के एफर्ट्स किए उन्होंने विजय पावले वहाँ, और उनके द्वारा काफ़ी बढ़िया प्रयास वहाँ किया गया मगर बच गए अमोल दुबे. और इसी अंदाज में उन्हें बल्लेबाजी करनी होगी क्योंकि बड़ा मैच, बड़ा स्कोर सामने है. बिग बैश में बड़ी प्रतियोगिता. विजय पावलेने पावलं अगदी योग्य रीतीने टाकली होती. शेवटच्या क्षणाला बॉल हातातून निसटला परंतु यावेळेला मिस टाइम होतोय. मिडॉनचा फिल्डर जातोय बॉल खाली आणि बॅट्समन आउट होईल. एक मोठा झटका बसत असताना टीम JBL कांड्रा उमर 11 ला. सराहना करनी होगी कुणाल जी राजेश सोरटे इनकी. इसलिए इसकी पहली गेंद में कैच छूटा था मगर अपने प्रयास नहीं छोड़े. फिर एक बार गलती करने के लिए चुनौती दी बल्लेबाज को और बल्लेबाज आउट होकर पहले पैवेलियन की तरफ. काफ़ी बेहतरीन और लाइन और लेंथ भी काफ़ी बेहतरीन राजेश सोरटे इनकी. नक्कीच चंदू, तू म्हणण्याप्रमाणे राजेश शोरटेंचं व्हेरिएशन या ओव्हरमध्ये तुम्ही 6 टाईपचे 6 बॉल टाकले त्यांनी आणि गती परिवर्तन त्याचंच फळ त्याला अमोल दुबेला आउट करता आलं.
124 हे मोठं टार्गेट चेस करायचं आहे. उस्मान लवकर आउट झाला. अमोल दुबेने एक षटकार ठोकला जरूर, परंतु त्याला याच ओव्हरमध्ये आउट केलं राजेश सोरटेने. नितीन माटुंगेने शेवटपर्यंत नजर ठेवली बॉलवर. एक चांगला कॅच तिथे संपन्न झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 10.50च्या सरासरीने आतापर्यंत 21, 2 विकेट गमावलेले असताना नवीन बॅट्समन मैदानामध्ये आलेला आहे बिलाल, जो भिवंडीचा खेळाडू आहे. मुन्ना शेखच्या बरोबरीने आता बॅटिंग करणं गरजेचं आहे. 124 रनचं लक्ष्य या मॅच मध्ये, रन झालेत फक्त 21. कुणाल जी, इतना बड़ा लक्ष्य प्रोफेशनल टूर्नामेंट में तो बहुत कम बार देखने मिलता है, मगर ये बड़ी टोटल मतलब जो बड़ी बड़ी प्रतियोगिता होती है उसमें इतने रन तो देखने नहीं मिलते, मगर आज 8 ओवर के मैच में भी इतने रन नहीं देखने मिलते. इतने रन आज इस मैच में जब 2 बड़ी टीमें आमने सामने हो तब ये इतना बड़ा लक्ष्य. शक्ति चषक में शायद 139 वाला लक्ष्य हमने देखा था कुछ साल पहले, मगर आज ये बड़ा टोटल यहाँ खड़ा कर दिया है साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी रायगड ने. अगदी बरोबर आहे. भरपूर मोठं टार्गेट इथे चेस करायचं. 10PL मध्ये देखील जवळपास हेच टार्गेट होतं याच टीमच्या समोर आणि मला वाटते 1 रनने ती मॅच गमावी लागली. भरपूर जवळ जाऊन पोहोचले होते. बंटी पटेलचा तो एफर्ट कोणीच विसरणार नाही आणि त्यानंतर हा संघ आता या मॅच मध्ये खेळताना दिसतोय. आता इथे मुन्ना शेखला जबाबदारीने खेळावं लागेल, परंतु जबाबदारी जास्त स्वीकारली त्याचबरोबर आक्रमण देखील करावं लागेल, कारण आता बिलाल शेख आणि मुन्ना मैदानामध्ये खेळतो. मला वाटतं उमरने लवकर बॅटिंगला येणं गरजेचं होतं. तुमचं मत काय? नक्कीच उमरने ही मॅच 123 रन करताना तुम्हाला बॅटिंग ऑर्डर न थांबवलेलीच बरी. आपल्या संघातले जे नामी फलंदाज आहेत त्यांनीच येऊन हा स्कोर होऊ शकतो. अदरवाईज इट इज व्हेरी डिफिकल्ट टू चेस दिस स्कोर. कारण मागच्या मॅचमध्ये खूप चांगला स्टार्ट मिळाला होता उमरला. त्याने चांगली बॅटिंग केली होती. बिलाल लवकर आला. मुन्ना शेखने 2 बॉल फेस केलेत, 1 रन केलेली आहे, परंतु समोरचा संघ कट्टर प्रतिस्पर्धी आहे. चांगली बॉलिंग त्यांच्याकडे आहे, चांगला अटॅक त्यांच्याकडे आहे. सुलतानने पहिलं षटक टाकलं, त्याच एंडने पुन्हा एकदा सुलतान येतोय ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग करण्यासाठी. काफ़ी महत्वपूर्ण होगा सुल्तान का ये ओवर, और क्योंकि बल्लेबाजी कर रहा है एक धाकड़ बल्लेबाज मुन्ना शेख लेफ्ट हँडेड बॅट्समन. एक स्लीप आहे. सुलतानच्या माध्यमातून एक शॉर्ट फाईन लेग ठेवण्यात आलाय. ओव्हर पिच बॉल आणि इथे मिड ऑफ डोक्यावरून बॉल जातोय सीमा पार. हा चौकार. काफी बेहतरीन स्ट्रोक, काफी बढ़िया फुटवर्क भी देखने मिला कुणाल जी इस वक्त, और मिड ऑफ के ऊपर से खेला इस स्ट्रोक को और 4 रन अर्जित किए मुन्ना ने. क्लासिक शॉट बोलू शकता याला. मिड ऑफच्या डोक्यावरनं मारणं तेवढं इझी नसतं आणि ते पण सुलतानच्या पेसला. खरंच चांगला शॉट मारला मुन्नाने. स्लॉट मध्ये हा बॉल होता. अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश आलंय मुन्नाला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, इथे थोडीशी चूक केलेली आहे. जिथला बॉल तिथे जर खेळला तर रन मिळतात या ग्राउंडवर, या खेळपट्टीवर, परंतु इथे थोडीशी चूक करत असताना मुन्ना शेख. वेरिएशन देखने मिला, गति परिवर्तन भी देखने मिला, पिचिंग भी थोड़ी सी अलग जगह पे देखने मिली, और ये खासियत है सुल्तान की, हर एक गेंद अलग टप्पे पर रखते हैं और अलग गति से भी करते हैं. यावेळेला वेग जास्त होता या बॉलवर. प्रत्युत्तर चांगल्या मिड विकेटला डीप मध्ये फिल्डर आहे. फक्त 1च रन मिळेल बॅट्समन मुन्ना शेखला. सिंगल डबलने काही होणार नाही अविसर या मॅच मध्ये. तुम्हाला मारायचे असतील तर आता योगेश पेनकर सारखेच षटकार ठोकावे लागतील. नक्कीच मारझोडच एक आता शेवटचा मार्ग आहे उमर 11 साठी, अदरवाईज डिफिकल्ट आहे. अगदी बरोबर आहे. हानामारी जसं म्हटलं जातं, अगदी त्याच पद्धतीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. प्रत्येक बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवणं गरजेचं आहे. आणि या पहिल्या इनिंगमध्ये बॅट्समन योगेश पेनकरने षटकार ठोकले तब्बल 10, म्हणजे 60 रन हे त्याच्या षटकाराच्या माध्यमातून आले आणि त्याच्या बॅटमधून चौकार आले 5, म्हणजे त्याचे 20 रन. असे 80 रन त्याच्या बॅटमधून हे फक्त षटकार आणि चौकाराने आलेत. फुलटोस बॉल, पुन्हा एकदा टर्न केलाय बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे, तिथे 1च रन मिळेल बिलालला. या सिंगलने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 27. इस तरह से नहीं होगा कुणाल जी, आपको बड़े बड़े स्ट्रोक ही लगाने. जब आप इतने बड़े लक्ष्य का पीछा करते हो तो आपको छक्के चौके ही लगाने हैं, मगर यहाँ गेंदबाजों की भी सराहना करनी होगी. बड़े स्ट्रोक नहीं लगाने दे रहे बार बार. हा स्ट्रोक चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर ठेवण्यात आलाय. त्याच्या डोक्यावरून बॉल ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार मुन्ना शेखच्या बॅटमधून. चंदूने म्हटल्याप्रमाणे चौकाराने काम होणार नाही, षटकारच मारावे लागणार ही मॅच जर जिंकावी असेल तर उमरला.
तर चौकार येतोय मुन्ना शेखच्या बॅटमधून आणि इथे थोडीशी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा मिळत असताना बॅट्समन मुन्ना शेखला 31 रन झाले, 2 विकेटचं नुकसान, तिसरं षटक प्रगतीपथावर. पुन्हा एकदा लोअर फुल टोस, यावेळेला टायमिंग तितकंसं नीट नव्हतं या स्ट्रोकवर बॅट्समन मुन्ना शेखचं. वाईडिश लॉंग ऑनला बॉल अडवला जातोय, तत्पूर्वी फक्त 1 रन मिळेल. ओव्हर नंबर 3चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड रन आहेत 32-32, लॉस ऑफ 2 विकेट. आणि आता या 18 बॉलमध्ये सामना जिंकण्यासाठी 124चा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अजूनही 92 रनची आवश्यकता. 92 रिक्वायर्ड फ्रॉम 18. कुणाल जी, चमत्कार की आवश्यकता है यहाँ, और जिस तरह से गेंदबाजी की उनकी भी सराहना करनी होगी, क्योंकि बड़ा लक्ष्य सामने है. और कल की तुलना में अगर यहाँ आज का दिन हम अगर देखें तो रन बन रहे, कल रन नहीं बन रहे थे उतने. 62 कल का हाईएस्ट था, मगर आज एक बल्लेबाज ने 78 और दूसरे ही मैच में एक बल्लेबाज ने 88 हाईएस्ट स्कोर भी रहा है. कल की तुलना में आज रन ज़्यादा बन रहे, मगर यहाँ जेबीएल कांद्रा के लिए मतलब मैच तो दूर गया है. दिग्गज प्लेयर आमच्या बरोबर कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. अभि जाधव यांच्यापर्यंत येण्या अगोदर आपल्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळते 70-70 ने एक ॲप देखील लॉन्च केलेलं आहे. ते डाउनलोड तुम्ही करू शकता प्ले स्टोअरवरून आपल्या स्मार्टफोनवर, आणि त्या ॲपद्वारे आपण शॉपिंग देखील करू शकता 70-70च्या माध्यमातून एका क्लिकवर. अविनाश जाधव यांच्याकडे मी येतो. आता षटकारांची भाषा बोलावी लागेल. 18 बॉलमध्ये 15 षटकार मारावे लागतील तर मॅच जिंकण्याची आशा निर्माण होऊ शकते. नक्कीच. माझ्या मते थोडंसं आपण एक मस्करीचा विषय घेऊ. मुन्नाच्या अंगात कदाचित क्रिस गेल घुसला तर हे रन्स इझिली होतील असं मला वाटतं. चला, क्रिस गेल कोणाच्या अंगात येईल हे देखील पाहावं लागेल या मॅच मध्ये. बॉल तयार होतोय जिग्नेश पटेल आणि पहिलाच बॉल जिग्नेशचा उडवलाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. डीप मध्ये फिल्डर शेवटपर्यंत नजर ठेवून होता बॉलवर आणि अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेला. हा येतोय मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार. बड़ा हिट यहाँ देखने मिला मुन्ना के द्वारा. काफ़ी बेहतरीन बल्लेबाज है, पारी को किस तरह से बिल्डअप करना है उन्हें मालूम है. मगर आज अगर देखा जाए तो विपरीत परिस्थितियां हैं और यहाँ हर एक गेंद को सीमा रेखा के बाहर भेजना जरूरी है. पहली गेंद तो जरूर भेजी. आता स्विच हिट खेळलाय. ज्या पद्धतीने कलात्मक स्ट्रोक दाखवले होते योगेश पेनकरने, आता अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून मुन्ना शेखच्या बॅटमधून कलात्मक स्ट्रोक येतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 70-70 चौकार. मुन्नाचे प्रयत्न चालू आहेत ॲक्च्युली, आणि मुन्नाने या मॅचला बॅटिंग प्रॅक्टिस करावी. ही मॅच माझ्या मते त्यांच्यासाठी टार्गेट थोडंसं डिफिकल्ट वाटतंय, तरी पण मुन्नाचे प्रयत्न चालू आहेत. अगदी योग्य उल्लेख तुम्ही केला की शेवटपर्यंत इथे प्रयत्न करणं गरजेचं आहे. प्रयत्नांती परमेश्वर, आणि त्याचबरोबर तुम्हाला एक चांगली मॅच प्रॅक्टिस इथे मिळू शकते. रन स्कोर बोर्डवर येऊ शकतात आणि मुन्ना तो प्रयत्न करतोय. ओव्हरपिच बॉल होता यावेळेला ओव्हर द बॉलर हेड, अगदी समोरच्या दिशेने फिल्डिंग चांगली होते. 1च रन मिळेल. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना बॅट्समन मुन्ना शेख. मुन्ना प्रयास तो जरूर कर रहा है, मगर लक्ष्य दूर 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 जाता हुआ. मगर आपने जिस तरह से कहा एक कॉन्फिडेंस देगी ये पारी. अगर अच्छे अच्छे स्ट्रोक खेलेंगे तो पारी एक कॉन्फिडेंस जरूर देगी मुन्ना को, और उस तरह के प्रयास करने होंगे. आय थिंक आता ह्या मॅचमधला डिफरन्स कुणालजी माझ्या मते चंदूजी योगेश पेंडकर ठरलेला आहे. त्याची जी इनिंग्स होती त्याने ही मॅच पूर्ण अक्षरशः वन साइड करून टाकली. अगदी बरोबर आहे. 22 बॉल मध्ये 88 रन. आणि मी मगाशी उल्लेख केला होता ज्यावेळेला मला दुबईवरून फोन आला की ऐसा कोई खेळता है, अशी बॅटिंग त्याने केली. आपसुकच ते शब्द तोंडातून निघू शकतात कुठल्याही प्रेक्षकाच्या. हुक केलाय, बॉल चाललाय लॉंग लेग आणि फाईन लेगच्या गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर येतोय धावत आणि अखेर फक्त 1च रन मिळेल बिलालला. म्हणून मी मगाशी उल्लेख करत होतो की उमरने लवकर येणं गरजेचं होतं का. नक्कीच उमरने लवकर यायला हवं होतं, कारण ही मॅच हार्ड हिटरनेच जिंकू शकले असते. सिंगल डबलचे प्लेयर काहीच करू शकत नाही या मॅचमध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. जिग्नेश पटेल बॉलिंग मार्कवर. पहिल्या बॉलवर षटकाराला, दुसऱ्या बॉलवर चौकाराला, त्यानंतरच्या 2 बॉलवर 2 सिंगल आणि आता स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा मुन्ना शेख. 10 बॉलमध्ये 22 रन, 220चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. पुढे सरसावट, डान्सिंग डाऊन द विकेट, कव्हर्स बाउंड्री लाईनला खेळला हा स्ट्रोक, आणि इथे मात्र जावं लागेल पॅव्हिलियनच्या दिशेने. मुन्ना शेख बॅक टू द पॅव्हिलियन. बाहर निकलकर खेलना चाहते थे, और मगर जिग्नेश अच्छी गेंद और अच्छा कैच भी यहाँ पकड़ा गया. मुन्ना कोशिश तो जरूर कर रहे थे अपने टीम के लिए, मगर 22 रनों पर 10 गेंदों में 22 रन बनाकर मुन्ना को वापस लौटना होगा.
जिग्नेश पटेलबद्दल मला थोडंसं बोलावं लागेल, कारण गुजरातमध्ये मी जेव्हा खेळायचो मॅचेस, तेव्हा जिग्नेश पटेल आम्हाला बॉलिंग टाकायचा तेव्हा तो नवीन होता, पण त्याने जे इम्प्रूव्हमेंट केलेलं आहे ते आज तुम्ही त्याचं फळ बघताय. त्याने खरंच आज अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी करत आहेत. इम्प्रूव्हमेंट खूप महत्त्वाचं असतं. ज्यावेळेला तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये उतरता, तुम्ही क्रिकेट खेळता, ते इम्प्रूव्हमेंट इथे दाखवत असताना जिग्नेश पटेलला अभि जाधव यांनी सांगितल्याप्रमाणे आणखीन एक विकेट आता इथे मिळालेली आहे. त्यांच्या टीमला चांगली बॉलिंग होत असताना या मॅचमध्ये साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरीकडून लक्ष मॅचमध्ये ठेवण्यात आलं. 124 रनचे रन झाले. स्कोर बोर्डवर 44. लक्ष्यापासून भरपूर दूर चाललाय संघ JBL कांडा उमर 11. नवीन बॅट्समन दिनू कांबळे आता ग्राउंडवर येतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. मुन्ना आउट झाल्यानंतर तो ग्राउंडवर खेळतोय. जिग्नेश पटेल. दिनूसाठी शॉर्ट बॉल होता. वेट अँड वॉच पॉलिसी, परंतु सरळ खेळलाय हा बॉल फिल्डरच्या हातामध्ये मिड विकेट बाउंड्री लाईनला. आणखीन एक झटका देत असताना या ओव्हरमध्ये जिग्नेश पटेल. और एक झटका. दिनू काफ़ी प्रतिभा है इस खिलाड़ी में, मगर अब बड़ा लक्ष्य सामने जब दिख रहा था तो बल्ला घुमाने के अलावा कुछ ऑप्शन नहीं था उनके पास, और स्क्वायर लेग में उसी प्रयास में पकड़े गए और वापस लौटना होगा. और एक विकेट का पतन यहाँ JBL कांद्रा के लिए. बहुतेक या मॅचमध्ये आता औपचारिकताच बाकी राहिलेली आहे. त्यांनी पुढच्या मॅचची तयारी करावी असं माझं मत आहे, कारण त्यांची लास्ट मॅच असणार डू ऑर डाय SP बरोबर. त्या मॅचची त्यांनी तयारी, त्या अनुषंगाने जर क्रिकेट खेळले तर त्याचा फायदा नक्कीच त्यांना होणार आहे. स्पोर्टिनो इव्हेंटने ही मॅनेज केलेली आहे टुर्नामेंट. लक्ष आहे या मॅचमध्ये 124 आणि आतापर्यंत रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 44. 44 म्हणजे अजूनही रन करायचे आहेत मॅचमध्ये 80. 12 बॉल आणि 80 रनची आवश्यकता. मैच होगा इसके बाद विक्रोलियंस बनाम ऑल मॉन्स्टर, और उस मैच में जो टीम विजेता होगी उस टीम को इस मैच में जो टीम पराजित होगी उसके साथ मैच खेलना होगा. नक्कीच नक्कीच विक्रोलियन्स आणि SP ची जी मॅच आहे त्याच्यातल्या विनर बरोबर यांना मॅच होणार आहे, आणि ती मॅच पण एकदमच टफ होणार आहे, कारण डू ऑर डाय मॅच म्हणजे खरंच स्किल दिसण्यात येणार आहे त्या मॅचमध्ये. अगदी बरोबर आहे. ग्रुप बी मधून आता ज्या यानंतरच्या मॅच आहे, मॅच नंबर 4 आणि मॅच नंबर 5, या मॅच डू ऑर डाय. 70-70चं ॲप लॉन्च झालेलं आहे. प्ले स्टोअरवर जाऊन स्मार्टफोनवर तुम्ही ते डाउनलोड करू शकता आणि एका क्लिकमध्ये आपल्या घर बसल्या तुम्ही ऑर्डर करू शकता 70-70च्या टी शर्ट्स, बॅट, कॅप, परफ्युम्स. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 5वं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा हायवे एन कडून बॉलर तयार होतोय. तुषार रणदिवे, मॅन फ्रॉम पुणे, बिलाल शेखच्या समोर बॉलिंग करण्यासाठी. पहिला बॉल तुषारचा. बिलालसाठी फुल टॉस बॉल, त्याला दिशा दिली परंतु फिल्डर आहे डीप मध्ये. बिलाल शेख बॅक टू द पॅव्हिलियन. 5वा झटका बसतोय टीम JBL कांद्रा उमर 11 ला. और एक विकेट का पतन. यहाँ कुणाल जी होता हुआ बड़ा स्ट्रोक लगाना चाहते थे. फुल टॉस गेंद थी मगर लंबाई नहीं तय कर सकी ये गेंद, और वापस लौटना होगा बिलाल इनको भी. इस प्रतियोगिता के द्वारा एक बात जरूर देखने मिल रही है कुणाल जी, ना कोई स्वागत ना कोई सम्मान, सिर्फ क्रिकेट देखने मिल रहा है, और क्रिकेट के लिए अच्छी बात. मेहमानों का स्वागत भी जरूरी है, मगर इसमें इस प्रतियोगिता में हमने सिर्फ क्रिकेट पर ही ध्यान दिया है. नक्कीच चंदू तू म्हणण्याप्रमाणे ही एक आगळी वेगळी स्पर्धा ठरलेली आहे 2020 मधली, कारण या ह्याच्यात नो प्रमुख पाहुणे कोण नाही, मॅन ऑफ द मॅच पण लोकल बॉयज देत आहेत. खरंच ही एक आगळी वेगळी संकल्पना आहे. अगदी बरोबर आहे. नीट अँड क्लीन क्रिकेट आणि त्याचबरोबर फोकस केलं जाते फक्त क्रिकेटला. क्रिकेट हा केंद्रबिंदू आहे या स्पर्धेचा. यावेळेला उमर खान कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने खेळतो हा स्ट्रोक. इथे फक्त एकच रन मिळेल. हा तोच संघ आहे ज्या संघाने मागच्या मॅच मध्ये 96 रन कंप्लीट केले होते, चेस केले होते सक्सेसफुली त्या रन, परंतु या मॅच मध्ये थोडासा अडखळत हा संघ खेळला. त्याचं कारण होतं आज उस्मान पटेल या मॅच मध्ये लवकर आउट झाला. नक्कीच उस्मान इज अ ट्रम्प कार्ड, आणि त्याची सुरुवातच या मॅचला काहीतरी करू शकली असती. यावेळेला आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक येतोय बॅट्समन उमर खानच्या बॅटमधून हा षटकार. और इसी तरह के बड़े बड़े स्ट्रोक लगाने के लिए जाने जाते हैं उमर खान, तो थोड़ा सा
नीचे बल्लेबाजी निचले क्रम पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। थोड़ा सा ऊपर आना जरूरी थे जब उस्मान की जल्दी विकेट गई थी, मगर ये अगले मैच की रणनीति होगी। शायद उमर खान जिनके पास काफ़ी टैलेंट है, काबिलियत है। अभी सर अभी आज भी मुझे याद है लालबाग में एक प्रतियोगिता थी जहां मैन ऑफ द सीरीज मिली थी बाईक उमर खान को। नक्कीच उमर चांगलाच इम्प्रोव्हायझेशन प्लेअर बोलू शकता तुम्ही त्याला. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न इथे झाला. बॅकवर्ड पॉइंटला फिल्डर होता तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. उमरच्या माध्यमातून या सिंगल नंतर अर्धशतक तर टीमचं कंप्लीट झालंय. 5वं षटक प्रगतीपथावर. टीमची धावसंख्या आहे 53-53. लास्ट बॉल या ओव्हरचा तुषार रणदिवे हे षटक हाताळत असताना हायवे एंड कडून एक षटकार या ओव्हरमध्ये आला होता उमरच्या बॅटमधून आणि या शेवटच्या बॉलवर फक्त एकच रन कदाचित येईल. लास्ट ओव्हरमध्ये स्ट्रायकिंग एंडला कृष्णा पवार खेळताना दिसेल आणि 5 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत 54. थोडंसं मला डिंगडॉंग टीमबद्दल बोलावंसं वाटेल. साक्षी एंटरप्राइजेस जेव्हा जेव्हा माझ्या मॅचेस डिंगडॉंग बरोबर व्हायचो मी आदल्या दिवशी त्या टीमचा अभ्यास करायचो, कारण मला डिंगडॉंग बरोबर खेळताना अतिशय आवडायचं. सगळ्यात माझा आवडता शत्रू बोलला तर डिंगडॉंग. आणि त्या टीमबरोबर मॅच खेळताना माझं प्लॅनिंग असायचं. माझं मुंबईच्या टीमला हेच आव्हान आहे की ही टीम खरंच चांगली आहे, ह्यांच्याबरोबर खेळताना तुम्हाला खूप कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळावं लागेल. तुम्ही त्यांचा अभ्यास करा आणि क्रिकेट खेळा, बस एवढंच माझी विनंती. खूप कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळणं गरजेचं आहे. या टीमला कमी लेखून चालणार नाही. ही टीम मोठमोठ्या संघांना पराभूत करणारी टीम आहे. भरपूर अधिराज्य गाजवणारी टीम आहे टेनिस क्रिकेट विश्वावर आणि त्यामुळे या मॅचमध्ये देखील तेच चित्र पाहायला मिळते. अपील करतो योगेश पेनकर आणि त्यानंतर अंपायरची सहमती नव्हती या अपीलमध्ये, त्यामुळे ते रन देखील मिळणार नाही. एक डॉट बॉल. कुणाल जी थोड़ी सी फ्लाइट भी दी थी और टपा खाने के बाद थोड़ी सी स्विंग होती हुई. यावेळेला टायमिंग प्रॉपर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा षटकार. साठ रन स्कोर बोर्डवर. 64 रनची अजूनही आवश्यकता आहे. कृष्णा पवार पॉवर दाखवत असताना या मॅच मध्ये गती थोडीशी कमी केली, ओळखली होती, फिंगर रोल केले होते राजेशने. अखेर एक रन इथे मिळेल. स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर आहे. मॅच आता जवळपास औपचारिकता शिल्लक आहे अविसर या मॅच मध्ये. नक्कीच ही मॅच संपलीच होती. उस्मान आउट झाला तेव्हाच थोडंसं मला कुणकुण लागली होती. ही मॅच डिफिकल्ट आहे त्यांच्यासाठी. अखेर उमर खानच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक येतोय. हा बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय उमरने आणि हा येतोय षटकार. उशीर झालाय उमेरला बॅटिंग करण्यासाठी येत असताना. नक्कीच कुणाल तुम्ही म्हणल्याप्रमाणे उमरने थोडंसं आधी आलं असतं तर ही मॅचचं थोडंसं चित्र बदलण्याचे चान्सेस होते. 2 बॉल आणि 57 रनची आवश्यकता. आणखीन एक मोठा फटका येतोय उमर खानच्या बॅटमधून. खानो के खान उमर खान आणि हा येतोय षटकार. एक बॉल मध्ये आता 51 रनची आवश्यकता आहे. 73 लॉस ऑफ 5 विकेट. विजयापासून भरपूर दूर आहे JBL कांद्रा उमर 11 हा संघ आणि यावेळेला ही औपचारिकता देखील पूर्ण झाली. मॅच इथे समाप्त आणि 50 रनने हा सामना अगदी आपल्या खिशात टाकलाय टीम साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरीने. सतीश शेठ मात्रे यांचा हा संघ हे टीमचे संघ मालक आहेत आणि संजय मात्रे सध्या इथे उपस्थित आहेत. त्यांचा संघ मैदानामध्ये खेळला, खूप दमदार खेळ केला आणि नो डाऊट या मॅचचा एकच हिरो असेल. या मॅचचा एकमेव हिरा फायटर जेट योगेश पेनकर, मॅन ऑफ द मॅच, ज्याने 22 बॉल मध्ये रन केले 88. ही योगेश डिझर्व करतो मॅन ऑफ द मॅच. या मॅचला आम्हाला मॅन ऑफ द मॅच करायला जास्त त्रास झाला नाही.
मैं कल है ना कल आता जो सामना प्रेक्षकांच्या समोर रंगला, 0 रनवर 2 विकेट गमावले होते संघ साक्षी स्टार एंटरप्राइजेस इनामपुरी आणि त्यानंतर कॅप्टन ग्राउंडवर जाऊन पोहोचला. त्या कॅप्टनने म्हणजेच योगेश पेनकरने या मॅच मध्ये 22 बॉल खेळत असताना 88 रनची धुवाधार इनिंग पेश केली आणि तो ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. त्याचा सन्मान इथे केला जाईल अविनाश जाधव यांच्या शुभ हस्ते. संजय म्हात्रे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक या खेळीसाठी, त्याचबरोबर 70-70चं हे आकर्षक टी शर्ट, मॅन ऑफ द मॅचची ही आकर्षक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. योगेश पेनकर फायटर जेटची तुफानी खेळी या मॅच मध्ये. योगेश बरोबर आम्ही नक्की बोलू. योगेश पेनकर 2 विकेट 0 रन. टेन्शन होतं, त्या टेन्शन मध्ये ज्यावेळेला ग्राउंडवर योगेश पेनकर आला, नाव तर फायटर जेट आहे आणि अगदी फायटिंग इनिंग तू आज पेश केली. 22 बॉल मध्ये 88 रन तुझ्या बॅट मधून प्रेक्षकांनी पाहिले. आणि मला मगाशी जो दुबईवरून फोन आला होता, मला वाटतं अर्षद यांचा, त्यांनी सांगितलं ऐसा भी कोई खेळता है क्या, तर त्याबद्दल आणि तुझ्या फॅन्स बद्दल आणि या इनिंग बद्दल काय म्हणशील? आमचे 2 मेन विकेट आऊट झाल्या होत्या. खरं तर प्रेशर होतं, पण जिथे अनिकेतने नो बॉल टाकला आणि आकाशने बाउंड्री मारली तिथे आमचे 7 रन झाल्या. नंतर परत एक आकाशने बाउंड्री मारली, त्यामुळे ओव्हरच्या रन्स आल्या होत्या आणि ग्राउंडवर एक साईडने हवा चालू आणि हवेच्या अपोजिट 10 रन्स होत्या. तर पहिले मॅच चालू होतानाच आम्ही कॅल्क्युलेशन केलं होतं की आपण 75 प्लस रन केले पाहिजे होते, केले पाहिजे. तेव्हा आम्ही तिकडून ठरवलं की त्या साईडने कमीत कमी 3 ओव्हरला 31 रन करायच्या आणि मग ह्या साईडने 40-45 रन करायच्या, असं टीम मिटिंगमध्ये ठरलं होतं. पण ह्या एंडनी चांगली बॅटिंग झाली आणि आम्ही लास्टच्या 2 ओव्हरला 60 रन वाटतं नवीनला आणि ला 2 ओव्हरला 60 रन आला, त्यामुळे आमच्या एवढ्या रन झाल्या. आणि एवढ्या रन झाल्यावर आमच्याकडे बॉलर, मॅचच्या आधीच मी सांगितलं होतं की बॉलिंग अटॅक आमच्याकडे चांगला आहे, की ओव्हरमध्ये 2 बॉल ते यॉर्कर टाकू शकतील असे बॉलर्स होते. त्यामुळे आम्ही मॅच जिंकू शकलो आणि आकाशने सुद्धा चांगली बॅटिंग केली. आम्ही 50 रनच्या स्टँडमुळे एवढं रन्स मारू शकलो. लॉकडाऊनचा काळ होता, 70-70च्या माध्यमातून काही इंटरव्ह्यूज आपण लॉकडाऊनमध्ये केले होते, कव्हर केले होते. त्यामध्ये तू सांगितलं होतं की अनेक अविस्मरणीय खेळी माझ्या आहेत, त्यामध्ये खास करून आनंदवाडीची ते देखील इनिंगचा तू उल्लेख केला. यानंतर जर कुठला इंटरव्ह्यू त्यामध्ये कव्हर झाला तर या खेळीचा उल्लेख नक्की तू करशील का? हो, नक्कीच करेन, कारण कृष्णा आणि एजाज आमच्या टीमचे मेन पिलर्स आहेत. दोन मेन बॅट्समन आमचे आऊट झाले. त्यानंतर म्हणजे मला असं वाटतं व्ह्युअर्सने सुद्धा एवढं एक्सपेक्ट केलं नसेल की ही टीम 2 जण आऊट झाल्यावर 120 रन करतील. तर त्यामुळे माझ्या खेळीमुळे टीम एवढ्या रन्सपर्यंत पोहोचू शकली आणि आम्ही सुपर 6मध्ये क्वालिफाय झालो. तर बरं वाटते की ही खेळी एक अविस्मरणीयच खेळी आहे आणि ती पण चांगल्या टीमबरोबर खेळलं, त्याला जास्त इम्पॉर्टन्स आहे. अगदी त्याच गोष्टीवर मी आता येणार होतो. सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा ग्रुप बी मधला तुमचा पहिला संघ ठरतोय आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुपर 6 साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हा होता या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच प्लेयर योगेश पेनकर. खूप चांगला खेळ योगेश पेनकरने या मॅच मध्ये साकारला. 22 बॉल मध्ये 88 रनची धुवाधार इनिंग आणि आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये क्वालिफाय करणारा सुपर 6 मध्ये पहिला संघ ठरलाय साक्षी एंटरप्राइजेस इनामपुरी. वेल प्लेड योगेश.